नमस्कार, मी ऋषी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी विशेष आहे, कारण आज सत्ता संघर्षावर फैसला होतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार राहणार का, या प्रश्नाचं उत्तर कदाचित आजच मिळू शकतं. कारण शिवसेनेनं एक नाही तर तब्बल 10 याचिकांप्रश्नी आज घटनापीठापुढे फैसला होतोय. आणि आजचा हा दिवस नेमका कुणासाठी आणि कशासाठी पलटणार आहे, कोण सत्याच्या बाजूनं, कोण पुराव्याच्या बाजूनं आपली सगळ्यात मोठी गोष्ट सांगणार आहे, हे या दिवसावर महत्त्वाचं आहे. पण या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी पाहतोय. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते. आमदार अपात्रता, खरी शिवसेना कोणाची, यासारख्या अनेक प्रश्नांच्यावर आज मोठी सुनावणी होते आहे. आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरही ही सुनावणी होते. राज्यपाल आणि विधानसभा उपाध्यक्षांच्या अधिकाराबाबतही सुनावणी होईल. पक्षांतर बंदी कायद्याबाबतही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते. दरम्यान न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होते. महाराष्ट्राच्या दृष्टीनं आजचा दिवस हा निर्णायक मानला जातो. या क्षणाची मोठी बातमी, आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं एक निर्णायक दिवस मानला जातोय. कारण मागचे काही दिवस राजकीय सत्ता संघर्षाच्या बाबतीत न्यायालयीन घटनाक्रमात आजचा दिवस मात्र घटनापीठाचा दिवस आहे. आणि केवळ हा घटनापीठाचा दिवस नसून या सगळ्या कामकाजाचं प्रक्षेपण आज हे थेट सर्वसामान्यांसाठी यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण हे केलं जाणार आहे. त्यामुळे सत्ता संघर्षात दावे प्रतिदावे, दोन्ही पक्षकारांची बाजू आणि अर्थात कोर्टाचे सवाल हे अगदी थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ही महत्त्वपूर्ण सुनावणी होती आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोरची सुनावणी महाराष्ट्राच्याच राजकारणासाठी नाही तर देशाच्या राजकीय यंत्रणेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आजपर्यंत महत्त्वाचे मानले गेलेले अनेक न्याय निर्णय या एका सुनावणीनंतर बदलणार का? नेमका कोणत्या पळवाटांचा फायदा हा शिंदे गटाला मिळणार, की स्वतःचं अस्तित्व पुन्हा एकदा कोर्टात टिकवून ठेवण्यात उद्धव ठाकरे यांना यश मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुनावणीच्या निमित्तानं थोड्याच वेळात आपल्याला समोर येणार आहे. शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आलाय त्याबाबतही आजची सुनावणी महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात असलेल्या प्रलंबित निवडणुका, आगामी निवडणुका या सगळ्याबाबत शिवसेना नेमकी खरी कुणाची, शिवसेना ज्याची खरी असेल त्याच्या विरोधी पक्षाला नेमकं स्वतःच्या अस्तित्वासाठी कोणती लढाई लढावी लागणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रातल्या 16 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा जो उद्धव ठाकरे गटानं उचलून धरला आहे, तो मुद्दा जर आज निकालात आला तर या सरकारला फार मोठा धोकाही पोहोचू शकतो. राज्यपाल आणि विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार या सगळ्या सुनावणी दरम्यान चर्चिले गेले असल्यामुळे विधानसभा उपाध्यक्षांची सभागृहातली भूमिका आणि राज्यपालांची सरकार स्थापनेतली भूमिका या सगळ्या आता कायद्याच्या कक्षेतनं बाहेर जाऊन त्याचा राजकीय वापर झालाय का, या सगळ्याबद्दलही आता बोललं जाऊ शकतं. Page I'm going to give you, my lords. In India, first time a community Vaishya Shema Sabha submitted an application to the Chief Minister of Kerala that we need that. Actually, they were getting this percentage of reservation this way or that way, but they said that we need 10% of reservation. Honorable Chief Minister Secretariat, this is first time I'm seeing such a representation that people are bargaining for. We don't want the reservation. This is what happened in Kerala. So therefore, my lord, according to me, my lord, yes, according to me, my lord, the very foundation of the bill is the ground realities. The foundation of the act, objects and reasons. Objects and reasons, my lords, already gone through in the reply affidavit filed by the government of India. Therefore, I don't want to see. What is the objects and reasons, my lord, with great respect? If I say, I'm not in court number 1. If I was somebody, good scholar, researcher will say, Biju was not there. So, if we run after the judgments and judgments, we will get this judgment, we will get that judgment. But here, my lord, I recollect, if my lord Chief Justice may recollect, my lord Justice V.P. Singh and my lord Justice Hegde's observation, you tell us the facts. Don't teach us the law. We will apply the law into the facts and not vice versa. And second thing, my lord, I also recollect my lord Justice Sabarwal's speech in his retirement speech. He said,
Mr. Bijou. Yes, my lords, because that's very important. Only one point is very important. Point in issue. Yes. Now, my lords, with these words, I'm sorry. Yes. My lord, first one is short note about who is the respondent number one. Yes. And the caveat in Youth for Equality, Resolution 73. And I am appearing for them also. And the 103rd Amendment, the Constitutional Assembly debates preamble of the Constitution. Then, my lords, here I have a respectful submission, my lords. This is also argued as if, and as I read, where so much of things and arguments were there. I think a section of protected category also misunderstood or misguided, saying that somebody touched 15 by 16 or 16 by. It's a separate compartment at home. That's why, my lord. Now, then, therefore, according to me, Keshavananda Bharati case saying that what is the foundation, components, pillars of the basic structure. Well, as democratic, secular, justice, social, economic, and political equality of status, and opposite page 2. So, therefore, how this bill became an act, whether rules of business of Lok Sabha and Rajya Sabha followed or not. So, my first submission, my lords, it is democratically passed. Out of 313 MPs, only 4 rejected. Nobody has even seriously questioned the fact that it has been democratically passed. Correct? Why I'm saying, my lords, because there is an allegation arguing that fraud played on constitution. That's all. What is the fraud played is, I also, my lord, with What respect. he said is seriously argued. Correct? Yes. Yes. And my lord, page 2, Kerala State Welfare Corporation for Forwarded Community. Same. Yes, please. Different states are doing this. They are protecting their people. And my lords, Sindhu Commission, my lord, Indira Sani, my lord, kindly note this. Para 800 of Indira Sani says, for the Risha pullers, आपल्यासोबत ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली सर आहेत. सर, आपण पाहतोय घटनापीठासमोर नेमकं महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचे नेमके अपडेट या क्षणाचे काय आहेत? नक्की अजून मला वाटतं आपलं प्रकरण जो आहे कोर्ट नंबर 2 कडे आहे, ज्याच्यामध्ये घटनापीठ बसणार आहे, त्यांच्या पुढे होणार आहे. सध्या जे आपण प्रक्षेपित बघतोय सगळीकडे तो वेगळं सीजे असलेल्या बेंच मधला आहे. आता सध्या अजून आपला मला वाटतं अजून बेंच स्टार्ट झालेली नाही. माझ्या माहितीनुसार EWS कोट्याच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे त्या संदर्भातलं आपण हे प्रक्षेपण पाहत होतो. अर्थात हा प्रक्षेपणाचा पहिलाच दिवस असल्यामुळे क्रमवारी समजून त्याचा उलगडा करणं हे जास्त विषय आहे. सर, आता आपण मुद्द्याकडे येऊया. जवळजवळ 10 याचिका आणि 10 याचिकेतनं एका राज्याचं राजकारण, संपूर्ण देशाचं राजकारणाचं लक्ष लागलेला आजचा सुनावणीचा दिवस आहे. कायदा एक सांगतोय, आपल्या मनात कायद्याची गृहीतकं एक सांगतायत, सत्तेची गणितं एक सांगतायत. काय अपेक्षा आहेत, काय वास्तव आहेत आणि काय सर्वसामान्यांची या सगळ्या केसकडनं अपेक्षा आहेत? नाही, नक्कीच ऋषीजी, आपण जर बघितलं गेल्या 3-4 महिन्यापासून आपला महाराष्ट्र सत्ता संघर्षाबाबत आपण ऐकतोय, बोलतोय, वेगवेगळे तर्क वितर्क मांडले जात आहेत. परंतु कायद्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गोष्ट आता टेस्ट होताना बघतोय आपण. का? कारण शिवसेना बघितले तर 1966 पासून शिवसेना एकांची होती आणि आता मागल्या 3-4 महिन्यापासून एक गट आमचा शिवसेना आहे म्हणून क्लेम करतोय. ह्या सगळं करत असताना 2 मुद्दे समोर येतात. एक भावनिक मुद्दा समोर येतो आणि दुसरा मुद्दा येतो एक
कायदेशीर बाब्या. मग जेव्हा भावनिक आपण बघतो माणूस एका बाजूने जातो आणि जेव्हा कायदेशीर बघतो आणि दुसऱ्या बाजूनच आपण जातो. ह्या दोघांचं मिलाप करून जेव्हा आपण एका मुद्द्याकडे बघतो तेव्हा ऑफकोर्स आपण सुप्रीम कोर्टाच्या पुढे ह्या गोष्टी जेव्हा मांडतो, सुप्रीम कोर्ट त्यावेळी दोन्ही बाजूनं बघता सध्या परिस्थिती काय आहे आणि त्यानुसार कायदा काय सांगतो आणि ह्या अगोदर घडलेल्या गोष्टी कशा आहेत आणि ह्या त्यानुसार आता वेगवेगळे कायदे ह्याच्यामध्ये येणार. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया येणार, EC ऍक्ट सुद्धा येणार. आता जो येऊ घालणारा आपला जो सुनावणी, सध्याचा सुनावणी, आज जी सुनावणी होणार आहे अत्यंत महत्वाची सुनावणी ह्या एकाचसाठी बोलायचा, कारण आज EC समोरची सुनावणी होणार आहे. ती सुनावणी सुप्रीम कोर्ट स्वतः घेऊ शकते की EC पुढेच तो वेगळ्या पद्धतीनं किंवा वेगळं सेपरेट प्रोसिडिंग EC पुढेच होऊ शकतात. नक्कीच. मंजुनाथ सर, काही क्षणासाठी थांबवतोय. आपल्या समोर सिब्बल दिसत आहेत, सिब्बल यावेळी बोलतायत. आपण त्याच्याकडे जरा लक्ष देऊ आणि मी तुमच्याकडे येतो परत. Just receive the prayers at least 533. मंजुनाथ सर, जी दृश्य मी पाहतोय ती दृश्य तुमच्या समोर असेल तर आता हिअरिंग सुरू झाली आहे का? आपण एकदा या सगळ्याबाबत ठाम मत सांगू शकता का? नक्कीच. सिब्बल साहेब आपल्या पुढे थांबताना दिसत आहेत. दुसरीकडे थोडंसं स्पष्ट हे नाहीये, परंतु बेंच जो आहे चंद्रचूड साहेब मध्ये बसलेले आहेत, तो बेंच आपलाच बेंच आहे ज्यांच्या पुढे आपली हिअरिंग होणार आहे. आपल्या महाराष्ट्र सत्ता संघर्षाची हिअरिंग होणार आहे. नक्कीच. म्हणजे या दृश्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन आपण करूया की एकीकडे आपल्याला DY चंद्रचूड दिसत आहेत, MR शाह दिसत आहेत, कृष्णा मुरारी दिसत आहेत, हिमा कोहली दिसत आहेत आणि PS नरसिम्हा दिसत आहेत. त्यांच्या समोर हा मॅटर सुरू आहे. उद्धव ठाकरे गटासाठी या ठिकाणी सिब्बलही दिसत आहेत. तर त्याच वेळेला समोरच्या गटातनं म्हणजे अगदी शिंदे असतील किंवा राज्यपालांचं असेल किंवा महाधिवक्ता असेल, या सगळ्यांचे प्रतिनिधी वकील असल्याचं चित्र दिसतंय. मंजुनाथ सर. नक्कीच. हे बघा ऋषीजी, भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी गोष्ट घडते जी महाराष्ट्र सत्ता संघर्ष, इव्हन आता योग असा जुळून आला की महाराष्ट्र सत्ता संघर्षाबाबत जी कुतूहल जनमानसामध्ये आहे, आपल्या महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये आहे, ती स्वतंत्ररित्या आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून आपल्या ह्याच्या पुढे बघू शकतोय. आता जी दृश्य आपण बघतोय हे दृश्य गेल्या कितीतरी वर्षापासून आपण सगळ्यांना बघण्याची एक इच्छा होती. आता विशेष करून जेव्हा जो तर्क वितर्क मांडले जात आहे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत, किंवा ह्या गटाकडून असे केले जातात, ह्या गटाकडून तसे केले जातात, किंवा वेगवेगळ्या अफवांच्या गोष्टी ज्या पुढे आलेल्या आहेत, ह्या सगळ्या अफवांवर एक फुलस्टॉप लागणार आहे ह्या प्रोसिडिंगच्या माध्यमातून. कारण आज जे काही होणार आहे, संबंध देशाच्या समोर, संबंध जगाच्या समोर सगळ्या प्रोसिडिंग होणार आहे. अगदी एका मिनिटासाठी थांबवतो. जी अपडेट मिळते त्यानुसार कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटासाठी दाखल केल्याचं एक रेफरन्स येतोय आणि त्याच वेळेला नीरज कौल फॉर शिंदे गटासाठी ते दिसत आहेत. मागच्या वेळेला याच इंटरिम ॲप्लिकेशनवर ही जी चर्चा होती त्या विषयावर चर्चा चालू आहेत का? तुमचे अपडेट काय सांगतायत? नाही, नक्कीच. आपण मागचे जर बघितलं तर शिंदे गटाने एक IA फाईल केलेली होती. त्याच्यामध्ये त्यांना ECच्या समोरील जे प्रोसिडिंग आहेत त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय कॉन्स्टिट्यूशन बेंचनी द्यायला हवी असं ह्याबद्दल त्यांनी याचिका टाकलेली होती. आज जी सुनावणी होणार आहे त्या संदर्भात सध्याच्या अपडेट सगळे चालू आहेत. त्याच्यावरच आर्ग्युमेंट फर्स्ट सबमिशन कपिल सिब्बल साहेब करीत आहेत. नक्कीच. त्यांचा आवाज ऐकू आणि मी तुमच्याकडे येतो. येस. Meantime, many of them had gone to Ahmedabad, and thereafter they went to Guwahati. So obviously, they're obviously not in tune or in alignment with the party itself. So we said that if you do not attend the meeting, there will be consequences. Now, this continued. They did several things between 21st of June. And ultimately they said that we said, okay, since you have not participated in these proceedings, we remove you
I won't go into the dates. I'm just broadly telling your Lordship Smith, and ultimately, whether they were removed from the post that they occupied in the Legislative Assembly itself. They in turn said that you are no longer a leader of the party. We have whip now. They appointed their own whip later. Those all things happened between 21st of June. And when Ballard ultimately, on the 29th of, we filed disqualification applications on the 29th of June, which is a very important day. No, hold on. On the 29th of June, Ballard is a very important date. But on the 29th of June, they came here. And Ballard, they wanted to form a separate government in alignment with the BJP. And so, Ballard, this court, we challenged all that, and this court passed an order on the या 29th of सगळ्यात June, trying to जो close that. सिब्बल यांच्या बोलण्यातला जो पहिला मुद्दा आहे तो आपण समजून घेऊया. ही सगळी जी गोष्ट आहे ती 20 तारखेला सुरू झाली. 21 जूनला मीटिंग बोलवण्यात आली होती लेजिस्लेटिव्ह मेंबरची. या सगळ्याला काही जण उपस्थित राहिले नाही. ते गुवाहाटीला गेले आणि त्यांनी सांगितलं की आपण मीटिंगला उपस्थित राहणार नाही. या मुद्द्यावर कपिल सिब्बल आपलं लक्ष वेधताना दिसत आहेत. आणि या सगळ्यातनं दरम्यान घटनापीठानं शिंदे यांच्या गटाला आणि अर्थातच सिब्बल यांच्या गटाला जो प्रश्न उपस्थित केला की आयचा तुमची नेमकं इंटेन्शन काय आहे, इलेक्शन कमिशनला का आणलं जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्यातली तुमची टाईमलाईन काय आहे. मंजुनाथ सर, नेमकं आतापर्यंत काय झालंय? नक्कीच ओपनिंग कमेंट नीरज कौलकडून, सिनियर ॲडव्होकेट नीरज कौलकडून असा होता की आम्ही जो आय फाईल केलेला आहे त्याच्यावर तुर्तास कोर्टाने निर्णय द्यावा. आणि त्याला काउंटर करत आपले कपिल सिब्बल साहेब म्हणले, जर आय आता डिसाईड केला तर मॅटर इनफॅक्च्युअस होऊ शकतो. आणि मेन मॅटर्स व्हाय, बिकॉज मेन मॅटर मध्ये जे कनेक्टेड इश्यूज आहेत तो त्यातला एक इश्यू हा ईसी संदर्भातला आहे. जर सुप्रीम कोर्टाने किंवा ह्या बेंचने आज ह्याच्यावर निर्णय देण्याचा जर ठरवला तर बाकी मुद्दे सुद्धा ह्याच्यासोबत त्यांनी डिसाईड करायला हवा. त्यामुळं व्हाय, बिकॉज हे मॅटर इंटरकनेक्टेड आहेत. त्यामुळं तुम्ही आय फक्त एक आय तुम्ही घेता येणार नाही, दोन्ही मिळून तुम्हाला घ्यावे लागतील. त्याला काउंटर करत परत नीरज कौलचं एक उत्तर येतोय की आय हा वेगळा विषय आहे. सध्या ईसी समोर जे प्रोसिडिंग चालू आहेत त्याच्याबद्दल आम्ही बोलतोय, तो विषय वेगळा होतो. अगदी मंजुनाथ सर मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. यावेळी सिब्बल यांनी जे आर्ग्युमेंट केलं होतं त्याच आर्ग्युमेंटला पुढे नेताना सिब्बल टाइमलाईन सांगतायत की 20 जूनला काय झालं. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यात ज्यावेळी मिटिंगला आम्ही बोलवलं होतं त्यावेळी हे मिटिंगला उपस्थित राहिले नाही आहेत, त्यांनी गैरहजर राहण्याचं पसंत केलं. त्याच्यानंतर यांनी सांगितले की जर तुम्ही गैरहजर राहिलात तर आम्ही तुम्हाला काढून टाकू म्हटल्यानंतर यांचा शिंदे गटाचा जो रिप्लाय होता की तुम्ही आम्हाला काढणारे कोण, तुम्ही आमचे नेतेच नाही. आता आणि ही गोष्ट 29 जून पासून सुरू झाल्याचं ते दावा करतायत. आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना सरकार स्थापन करायचं होतं आणि तेही भाजपसोबत, दुसऱ्या पक्षासोबत. हा जो त्यांचा घटनाक्रम होता तो सिब्बल यांनी समोर मांडलेला आहे. मंजुनाथ सर. येस होय, बिकॉज आता हे बघा, आता ज्या आयवर सुप्रीम कोर्ट डिसाईड करणारा हा खूप महत्वाचा इश्यू आहे. कारण एंटायरली माझ्या मते तरी आज जो इश्यू ठरणार आहे त्याच्यामध्ये मुळात शिवसेना कोणाची किंवा कुठला गट शिवसेना म्हणून रिकग्नाइज केला जावा हा मुद्दा डिसाईड थोडा बहुत केला जाणार आहे. त्यामुळंच ह्याच्यासाठी पूर्ण पार्श्वभूमी मांडणं खूप महत्वाचं असणार आहे. हे सगळी गोष्ट कपिल सिब्बल साहेबांना अगदी तंतोतंत माहीत असल्याने ते मूळ जे घटना घडलेल्या आहे 29 जून पासूनच्या अगोदरपासून ज्या मीटिंग झालेल्या आहेत पार्टीच्या अंतर्गत किंवा ज्या ऍक्शनचे कम्युनिकेशन ऍक्शन झालेले आहेत त्या सगळ्या गोष्टी कोर्टापुढे आणून ठेवू पाहतात आणि कोर्टाला परत एकदा रिमाइंड करू पाहतात की ही गोष्ट आय सध्याचा जो शिंदे गटाने दाखल केलेला आय आहे आणि अगोदरच्या ज्या घडलेल्या घटना आहेत त्या सगळ्या गोष्टीची एकमेकाशी सुसंगत कशी आहेत, कनेक्टेड कशी आहेत. त्यामुळे हा आय का डिसाईड करता येणार नाही, थोडक्यात हे त्यांचा मांडण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या. अगदी या सगळ्यातला आता पुढचा घटनाक्रम जे सिब्बल बोलतायत त्याच्याबद्दलचे पॉईंट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कारण 20 जूनचा रेफरन्स आल्यानंतर आता 29 जूनचा रेफरन्स या सगळ्यामध्ये समोर आला. आणि या 29 जूनच्या रेफरन्समध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की या सगळ्यामध्ये 29 जूनला कोर्टनं एक ऑर्डर पास केली, त्याचं आठवण करून दिल्या जात आहेत. आणि त्याच्यानंतर पुढचा जो घटनाक्रम आहे की या सगळ्यामध्ये जो 29 जून नंतर जो शपथविधी झाला, ज्या गोष्टी घडल्या त्या आता सुरू आहेत. नीरज कौल यांचा पण युक्तिवाद सुरू आहे. तुमच्याकडे काय माहिती मिळते आहे सर?
मंजुनाथ सर. नाही, नक्कीच आहे. बिकॉज आता आपण ज्या म्हटलं सर, नीरज कौलने सुद्धा ह्या अगोदर सबमिशन केलेले आहेत. आता काउंटर सबमिशन त्यांचे सुद्धा चालू आहेत. आता ज्या पद्धतीने म्हटलं ना सिब्बल साहेबांनी, व्हॉट हॅपन इन 29 जून, the swearing of CM forming the cabinet, everything is subject to outcome of this matter. म्हणजेच त्यांना हेच म्हणायचं आहे की आता जो प्रेझेंट म्हणजे सध्याचा जो पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टापुढे, जे शिंदे गटाने मांडलेलं आहे, तुर्तास तरी हे सगळं स्वेअरिंग इन होणं किंवा कॅबिनेट फॉर्म करणं, त्यांच्या शपथा होणं, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी कनेक्टेड आहेत. थोडक्यात आज शिंदे गटाला, उद्धव ठाकरेंच्या गटाला काय प्रूव्ह करायचं आहे की सध्याचा IA जो आहे हा स्वतंत्र नाहीये. हा कुठंतरी सगळे जे 5 पिटिशन सुभाष देसाई म्हणा, गोगावले म्हणा, इतर वेगवेगळ्या पद्धतीने याचिका ज्या मांडलेल्या आहेत त्या सगळ्या मॅटरशी हे कनेक्टेड आहे. डिस्क्वालिफिकेशनची हा मॅटर कनेक्टेड आहे, इव्हन कॅबिनेट फॉर्मिंगची हा कनेक्टेड आहे, किंवा गव्हर्नरने घेतलेल्या डिसिजनची सुद्धा हा मॅटर कनेक्टेड असल्यामुळं तुम्ही एकत्रित निर्णय घ्यायला हवा, एकत्रित सुनावणी ह्याची घ्यायला हवी, आणि आयवे फक्त वेगळं तुम्ही घेता येणार नाही असं त्यांचं ह्याच्यामधून कुठंतरी त्या ह्याला मुद्द्याला घेऊन जाण्याच्या पार्श्वभूमी सिब्बल साहेब आता तयार करीत आहेत. नक्कीच. पुन्हा एकदा 19 तारीख 22 तारीख येते, पण एक महत्वाच्या मुद्द्याला, म्हणजे कदाचित ती 10 नंबरची 7 नंबरची याचिका होती, त्याच्यावर आता विषय सुरू झालेला आहे. तो म्हणजे चिन्हाबाबत सगळ्यांनी मत मांडा, लेखी युक्तिवाद सादर करा असं सांगण्यात आलं, आणि तो युक्तिवाद आता सादर होतोय. अगदीच गेल्या तारखेला ज्यावेळी कोर्टाने सांगितलेलं होतं की आजच्या हिअरिंगमध्ये ईसीच्या संदर्भात, इव्हन CJ रमण असताना सुद्धा जेव्हा पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशन बेंच फॉर्म होईल आणि पहिल्यांदा हिअरिंग होईल त्यावेळी ईसीच्या संदर्भात कॉन्स्टिट्यूशन बेंच निर्णय घेईल असं त्यांनी सांगण्यात आलं होतं. त्या ऑर्डरमध्ये सुद्धा त्या पद्धतीनं आलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं आजची जी हिअरिंग आहे एक्सक्लुझिव्हली ईसीच्या संदर्भात सध्याचा जो चिन्हाबद्दलचा मॅटर आहे तो ईसीकडे वर करावा की न करावा, की सुप्रीम कोर्ट स्वतः ऐकून घ्यावा, ह्याबद्दलचा ज्युरिडिक्शन ठरवण्यासाठीचा आजचा मुद्दा ठरवलेला आहे. आणि त्याप्रमाणे गेल्या तारखेलाच दोन्ही पक्षांना आपापले सबमिशन 3 पानापेक्षा जास्त होणार नाही असे सबमिशन तुम्ही लेखी कोर्टाला सबमिट करायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी सबमिट सुद्धा केलेलं आहे. त्याप्रमाणेच आणि दिलेल्या मुद्द्यावरच सध्या युक्तिवाद दोन्ही पक्षांकडून चाललेला आहे. सोबतच सिब्बल साहेब अजून एक महत्वाचा इम्पॉर्टंट येतोय. हा, बोला सर. त्यांचं म्हणायचं आहे की सिब्बल साहेब खूप महत्वाची कमेंट इथे केलेले आहेत. सिब्बल साहेब म्हणतात, आय चॅलेंज द व्हेरी लोकस ऑफ द पर्सन हू मूव द ईसी. त्यांचं म्हणणं आहे की ईसी कडे पहिल्यांदा शिंदे गटाकडून जो पत्र गेला त्या पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीबद्दलची लोकल स्टँडी मी क्वेश्चन करतोय. अगदी त्याच्या अगोदर म्हणजे हा मुद्दा जिथून सुरू झाला तेव्हा घटनापीठानं विचारलं की या सगळ्यात एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाकडे गेले, त्यांच्याकडे तेवढी ती अथॉरिटी आहेत का? त्यावर कपिल सिब्बल असं म्हणाले की मूळ मुद्दाच आमचा हा आहे की त्यांची अधिकार क्षमता. आणि त्याच्यानंतर मग सिब्बल यांचं पुन्हा उत्तर आलं, मुळात केवळ या सगळ्या नाही तर आमदारांची ही अधिकार क्षमता, म्हणजे आपण राज्यपाल आणि उपाध्यक्षांच्याबद्दल बोलत असताना निवडणूक आयोगाकडे जाण्याची क्षमता म्हणजे अगदी कळीचा मुद्दा उचलला गेलाय. येस, नक्की. बिकॉज आपण जेव्हा ऋषीजी आपण सुद्धा एक लॉ प्रोफेशन मधून आहात, कारण केव्हा एखादा पिटिशन दाखल केला तर त्यावेळी तुमचं लोकल स्टँडी काय हे बघितलं जातं. अर्थात तुमची लोकल जर नसेल किंवा तुम्ही कोण आहात ह्या मॅटर संदर्भात ऍग्रीड असाल तरच तुम्हाला ऐकून घेण्याची किंवा याचिका दाखल करण्याची हक्क तुम्हाला दिलेला असतं. त्या अर्थी जर तुम्हाला दाखल करण्याचा हक्कच नसेल तर तुमची याचिका कशी व्हॅलिड ठरू शकते ह्या मुद्द्यावर कपिल सिब्बल साहेब सध्या आता मांडणी करतायत. त्याहून पुढे आता नवीन एक बेंच रिमार्क करतोय की वी अंडरस्टँड युअर पॉइंट दॅट प्रोसिडिंग्स ऑफ ECI इज द ऑफशूट ऑफ द पिटिशन बिफोर अस अँड सो इट शुड नॉट गो ऑन. त्यांचं म्हणणं असं आता बेंच एक रिमार्क करतोय की ECI पुढं जो सध्या पिटिशन फाईल केली गेलेली आहे ह्याच्यामधलाच एक प्रकार आहे आणि त्यामुळं तुमचं म्हणणं असं आहे की तो त्यांच्याकडे जाऊ नये आणि फक्त सुप्रीम कोर्टापुढेच ऐकून घ्यायला हवं. त्याला रिप्लाय करत सिब्बल साहेब 10th शेड्यूलचं हे करतात. त्यांचं सिब्बल साहेबांचं परत एकदा 10th शेड्यूलकडे ते येत आहेत. त्याला ते रिप्लाय करतायत की 10th शेड्यूल हा स्प्लिट रिकॉग्नाइज करत नाही. जो आपण पक्षांतर बंदीचा कायदा म्हणतो त्यालाच आपण 10th शेड्यूल कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेजमध्ये म्हणतो. त्यांच्या म्हणण्यानुसार
पक्षांतर बंदीच्या थोडक्यात पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार सध्याचा जो स्प्लिट झालेला आहे त्याला रिकग्नाइज तो कायदा करत नाही. अत्यंत महत्वपूर्ण एक कमेंट त्यांच्याकडून पुढे येतोय ऋषीजी. नक्कीच सर, मी तुम्हाला एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आणतोय की इट्स अ कमिशन अँड इट्स अ बेंच आता अशा गोष्टीची सुनावणी घेतोय की ज्याच्याबद्दल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्याचवेळी बेंच कपिल सिब्बलांचं 10 शेड्यूलबद्दल म्हणणं समजावून घेताना त्याला कमिशनचे लूपहोल्स ठाऊक असतील आणि त्याचा विचार करूनच या सगळ्या संदर्भात ही प्रोसिडिंग सुरू आहे का? नाही, नक्कीच. आता कशी असते, दोन्ही पार्टीकडनं कोणी ना कोणी लिगल ऍडवाइस करणारे असतात. आता काही लूप होल्स त्या ईसीच्या जो पॅरा 15 आहे आणि 18 आहे, आता ज्या पद्धतीनं ईसी पुढे प्रोसिडिंग चाललेलं आहे तर ते पॅरा 15 आणि 18च्या ऑर्डरच्या पद्धतीने चालू आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या लूप होल्स त्यांना भेटत आहेत त्या लूप होल्सचा फायदा घेऊन सदरची पार्टी म्हणजे शिंदे गट ईसीकडे हा प्रोसिडिंग फॉरवर्ड केलेली आहे. त्यामुळं हा सगळा मुद्दा सुप्रीम कोर्टापुढे परत एकदा कुठल्या पद्धतीने ह्या गोष्टी घडत आहेत आणि कुठल्या पद्धतीने घडायला हवी होती हे त्यांचं मांडणी त्यांनी पुढे करत आहेत. नक्कीच आपण जरी या सगळ्याला केवळ उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एवढं राज्यस्तरीय म्हणत असू तरी ज्या गोष्टींवर मूलभूत असणाऱ्या ज्या प्रायोरिटी, अथॉरिटी, ॲक्टिव्हिटी या तिन्ही गोष्टांचे संदर्भ समजले तर समजेल की हा मुद्दा आता देशस्तरीयवर किती मोठा बनला आहे. कारण एखाद्या राज्याचं फॉर्मेशन कदाचित हा मुद्दा राष्ट्रीयही होऊ शकतो. म्हणून या क्षणाला ज्या मुद्द्यावर चर्चा आहे त्याचं महत्त्व कायद्याच्या दृष्टीने तुम्हाला किती वाटतं? नाही, नक्कीच ऋषीजी, म्हणलं तर खूपच महत्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहात. महत्वाचा प्रश्न हा आहे कारण ह्या एका प्रश्नामधून एका याचिकामधून ह्याचा येणारा निकाल संबंध देशामध्ये संपूर्ण देशामधल्या राजकारणाच्या ऍक्टिव्हिटीवर होणारा आहे. कारण आता राजकारण तसं बघितलं तर एक राजस्थानचा सुद्धा इश्यू पुढे येतोय, उत्तराखंडचा सुद्धा इश्यू पुढे येतोय, झारखंडचा सुद्धा इश्यू पुढे येतोय. त्यामुळं ह्याच्यामधून ज्या इम्प्लिकेशन्स येणार आहेत, इम्प्रेशन्स येणार आहेत, ऑर्डर पुढे येणार आहेत, डायरेक्शन्स पुढे येणार आहेत, एक लँडमार्क जजमेंट पुढे येणार आहेत, ह्याच्या पार्श्वभूमीवर पुढे राजकारणी लीगल पॉलिटिकल इश्यूज पुढे येणार आहेत, लीगल पॉलिटिकल स्टेप्स राजकीय पक्ष किंवा पॉलिटिकल पक्ष घेणार असतील. म्हणून ह्या मॅटरचा खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे, पॅरामाउंट इश्यू हा आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट खूप कॉन्शियसली ह्या मॅटर संदर्भात ऐकतीये आणि विचार मांडतीये. सगळ्याबाबत महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता दोन्ही गटाचे युक्तिवाद सुरू आहेत. 10 शेड्यूलचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला. खरं तर 10 शेड्यूल हे या क्षणाला ठाकरे गटासाठी एक फार मोठी ढाल मानली जाते आहे, तर कमिशन ही शिंदे गटासाठी ढाल मानली जाते. 10 शेड्यूल विरुद्ध असणारी कमिशनची ही लढाई ही कशी दिसते तुम्हाला? नाही, तसं जर बघितलं आता ऋषीजी, आपण थोडंसं कायद्याच्या भाषेवर मी तुम्हाला बोलतोय. अगदी. कारण आता ह्या दोन गोष्टी, आता 10 शेड्यूल आणि व्हाय बिकॉज भारतामध्ये अशी घटना पहिल्यांदाच होती. ह्या अगोदर काही घटना घडलेल्या होत्या त्या काँग्रेसमध्ये निजलिंगप्पाच्या आणि एस जगन राम ह्यांच्या संदर्भातल्या होत्या. ती फक्त चिन्हाबाबत होता. काँग्रेसच्या जे घटना 1968 साली घडलेली होती फक्त ते चिन्हाबाबत होती. परंतु इथे सध्या जे डिस्क्वालिफिकेशन आणि त्या डिस्क्वालिफिकेशनच्या पुढे जाऊन सत्ता संघर्ष होणं आणि सत्ता स्थापन करणं आणि त्याहून पुढे जाऊन पक्षाचं चिन्हाबाबत दावा करणं, ह्या सगळ्या गोष्टी मिळून आल्यामुळे सध्या सुप्रीम कोर्टाला सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे की कुठला बाजू पहिल्यांदा डिसाइड करायला हवा, पहिल्यांदा ईसीचा मुद्दा डिसाइड करायला हवा की पहिल्यांदा डिस्क्वालिफिकेशनचा करायला हवा. कारण मुद्दा असा येतोय की पहिला हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण ईसीचा प्रश्न जर आपण ईसीकडे वर्क केलो आणि ईसीनं आमच्या निर्णया अगोदर एखादा निर्णय दिला, कारण पक्ष रिकग्नाइज करण्याची जबाबदारी आणि ती घटना पूर्णपणे ईसीकडे येते आणि त्यावेळी जर ईसीनं समजा यदा कदाचित मेजॉरिटीच्या बेसिसवर कुठलाही पक्ष तो एखाद्या वेळेस शिंदे गटाला म्हणा किंवा ठाकरे गटाला जर त्यांच्या बाजूने निर्णय दिला, त्याचा विपरीत परिणाम एखाद्या वेळा डिस्क्वालिफिकेशनच्या प्रोसिडिंग्स मध्ये किंवा ह्या निर्णयामध्ये सुद्धा होण्याची खूप दाट संभावना आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाला सध्या ह्या हॅलो हा बोला सर, बोला कंटिन्यू. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला हा मुद्दा डिसाइड करताना
खूप काटेवर तारेवरची कसरत सुप्रीम कोर्टाला करावी लागणार आहे. कारण सध्या सटल जर पोझिशन बघितली तर ईसी एक स्वतंत्र कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. 329 कलम 329 भारतीय संविधानाच्या कलमानुसार सुप्रीम कोर्ट ईसीचे जे प्रकरणं आहेत, प्रोसिडिंग्स आहेत, त्याच्यामध्ये डायरेक्ट इंटरफरन्स करू शकत नाही. सुप्रीम कोर्ट केव्हा त्याच्यामध्ये करू शकेल, जेव्हा एखादा निर्णय ईसी इलेक्शन कमिशन एखादा निर्णय देईल, त्याच्यामध्ये एखादा निर्णयामध्ये चुकीचं बाब असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टापुढे तुम्ही जाऊ शकताय. परंतु त्या अगोदर एखादी पिटिशन ईसी पुढे इलेक्शन कमिशन पुढे जर पेंडिंग असेल, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट इंटरफिअर करू शकत नाही, त्याच्यामध्ये त्यांना कुठलीही दखल घेऊ शकत नाही. का? कारण कलम 329 त्यांना बाधा करतोय की सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये इन्फ्लुअन्स करू शकत नाही. वाय? बिकॉज ईसी इटसेल्फ इज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी, एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. त्यांच्या प्रोसिडिंग्स मध्ये सुप्रीम कोर्टाला सहजपणे डायरेक्टली इंटरफेरन्स करू शकत नाही. जे काही असेल, ईसी जेव्हा एखादा निर्णय देईल त्यावेळी ज्युडिशियल रिव्ह्यू एखाद्या वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये स्पेशल रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. ह्या एकाच मुद्द्यावर सध्याचा मॅटर विसंबून आहे. कारण आता प्रश्न तोच आलेला आहे. शिंदे गटाने खूप हुशारीने, खूप एक वाईज पद्धतीनं सध्याचा आय मूव्ह केलेला आहे. कारण सुद्धा सुप्रीम कोर्टाने कुठलेही लिखित ऑर्डर यालाच शिंदे गटाच्या बाबत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी या सगळ्यातली शिंदे गटासाठी जरी महत्त्वपूर्ण ठरत असेल तरी न्यायनिवाडा करताना सगळ्यात मोठी अडचण ठरते, किंबहुना त्यातली जटिलता दाखवते. यातली पहिली गोष्ट ही आहे की हे स्वतंत्र त्यांचा गट सिद्ध करण्यात यशस्वी झाले आहेत, ते मर्ज झालेले नाहीत. हा दुसरा मुद्दा. कारण आजपर्यंतच्या घटनेत जर आपण रेफरन्स बघितले, जुन्या सायटेशन पाहिल्या, तर या दोन गोष्टी या नेहमी दिसायच्या, पण त्याच गोष्टी टाळल्या गेल्यामुळे यातली जटिलता वाढली आहे. नाही, नक्कीच. आता त्यासाठी होतोय काय आता, कारण हे बघा, पहिल्यांदा सुप्रीम कोर्टापुढे मला तर वाटतं लिगल हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा अशी प्रकरण पुढे येते ज्याच्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन सुद्धा पेंडिंग आहे, त्याच्यामध्ये सरकारची लिगॅलिटी सुद्धा पेंडिंग आहे, आणि त्यावेळी एखादा गट आपला हा पक्ष माझाच म्हणून क्लेम करतोय. हे तिन्ही प्रश्न कॉम्बिनेशन मध्ये पुढे आलेले आहेत. त्यावेळी ह्या प्रश्नांची गुंतागुंत कशी सोडावी ह्याबद्दल सुद्धा प्रश्न आपण म्हणल्यासारखं पुढे आलेले आहेत. त्यामुळं सध्या सुप्रीम कोर्टाला पहिल्यांदा हा इश्यू वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना वेगळ्या पद्धतीने स्प्लिट करायला लागेल. त्याच्यामधून खूप महत्वाचा प्रश्न कुठला आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमाचा प्रायोरिटी बेसिस क्वेश्चन पुढे फॉर्म करावे लागतील. मग त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट कुठेतरी ह्या इश्यूजना एखाद्या निर्णयापर्यंत घेऊन जाऊ शकतात. का? कारण सध्या खूप महत्वाचा इश्यू जो आहे ईसीचा आहे. ईसीचा जर प्रोसिडिंग ला त्यांनी जर अलाव केले तर थोडक्यात कुठं ना कुठं सध्या जे याचिका आहेत ते कुठेतरी इन्फ्रॅक्च्युअस होतील का, किंवा त्याचा एखादा निर्णय, ईसीचा जो निर्णय आहे ह्याच्यावर इम्पॅक्ट होऊ शकते का, ह्या एका इश्यूजमुळे सुप्रीम कोर्ट सध्या ह्या चौकटीमध्ये जो विचार करतोय, त्यामुळे ह्या सगळ्या सबमिशन्सना खूप महत्व येणार आहे. ऋषी, नक्कीच. मंजुनाथ सर, तुम्ही अपडेटवर लक्ष द्या. तोपर्यंत माझा एक प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे की या सगळ्यात प्रत्येकानं आपली एक सोयीची बाजू घेतली आहे. म्हणजे आपण मूळ पार्टीपासून आहो असं सांगण्यापेक्षा आम्हीच पार्टी आहोत असं म्हणण्याचा स्टँड, आम्ही बाहेर गेलो म्हणण्यापेक्षा आम्हीच आहोत, बाहेर पडलेल्यांचा आमच्याशी संबंधच नाही, अशी दोन्ही गटांनी घेतलेली भूमिका, या सगळ्याबाबत स्पीकरची भूमिका, हाऊसची भूमिका, व्हिपची भूमिका, मूळ पक्षाची भूमिका, या सगळ्यातनं आलेलं कन्क्लुजन जे आहे तो प्रत्येकजण स्वतःचं सांगताना बेंच समोरचं जे आव्हान आहे, आपण फक्त या दोन गटांची बाजू समजून घेतोय, त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या कायद्याच्या सायटेशन समजून घेतोय, पण बेंचची भूमिका ही किती त्यांना हे सगळं सेपरेशन आहे हे समोर आणावं लागणार आहे. नाही, नक्कीच ऋषीजी, आपण जर बघितलं ना, आता ज्या पद्धतीने सबमिशन चालू आहे, कौल साहेब शिंदेची मांडणी करतायत आणि सिब्बल साहेब ठाकरे गटाची मांडणी करतायत. ह्या दोन्ही गट, ऑफकोर्स आता दोन्ही गटाची ही जबाबदारी असते की मीच खरा ओरिजिनल शिवसेना कसा, मीच खरा शिवसेना कसा, हे मांडणं आणि त्यांच्या पद्धतीने ते सायटेशन त्यांना देणं त्यांचा भाग आहे. परंतु ह्या दोन्ही ह्याच्यामधून फॅक्ट कसे आहेत, लिगल स्टँडिंग दोन्ही गटापैकी कोणाचं वरचं ठरतं, ही सगळी बाब डिसाइड करण्याची पूर्ण जबाबदारी ही सध्या
संविधानिक बेंच घटनापीठेपुढे आहे. कारण त्यासाठी व्हाय बिकॉज जस्टिस रमणांनी ह्याचाच एक विचार करून, कारण हे सगळे प्रश्न एकमेकांमध्ये अंतर्गत कनेक्टेड असल्यामुळं हे प्रश्न जटिल होत चाललेले आहेत, कॉम्प्लेक्सिटी वाढत चाललेली आहे. त्या एका मुद्द्यामुळे हा घटनापीठ स्थापन केलेला आहे. कारण एक जजेसचा व्ह्यू एक वेगळा येऊ शकतो, 2 जजेसचा व्ह्यू वेगळा येऊ शकतो, 3 जजेसचा व्ह्यू वेगळा येऊ शकतो. म्हणून जर मेजॉरिटी त्याच्यामध्ये सुद्धा आपण आता घटनापीठाचा जर बघितला तर घटनापीठ मध्ये प्रत्येक जज हा आपापल्या पद्धतीनं निर्णय देत असतो आणि ह्या घटनापीठामध्ये सुद्धा प्रत्येक जज हा आपापल्या पद्धतीनं ओपिनियन त्याच्यामध्ये देणार आहेत. त्या ओपिनियन्स मधून मेजॉरिटी ऑफ ओपिनियन कुठल्या बाजूने जातो, निर्णय त्यांच्या बाजूने असणार आहे. समजा 5 सदस्यीय खंडपीठ आहे, 5 सदस्यीय खंडपीठापैकी 3 जजेसनी एका बाजूने निर्णय त्यांचा ओपिनियन जर सांगितला तर तो बाजू जास्त महत्वाचा किंवा त्याला मेजॉरिटी 3-2 असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आपण असं म्हणू शकतो आणि तो निर्णय लँडमार्क निर्णय असं त्याला गृहीत धरू शकतो. समजा त्याच्यामध्ये एखाद्या वेळा कुठल्याही बाजूने निर्णय असू द्या ते 3-2 जर येऊ शकेल तर 2 ओपिनियन एखाद्या वेळा वेगळे पण असू शकतात. त्याच्यामध्ये एखाद्या वेळा एक ओपिनियन असं पण शकतो, एखाद्या वेळा ठाकरे गटाचं बरोबर आहे असं म्हणतील, त्याच्यामध्ये 3 मेजॉरिटी ठाकरे गटाच्या बाजूने एखाद्या वेळा म्हणू शकतील किंवा एखाद्या वेळा 3 जजेस नाही शिंदे गटाचं जे सध्याचं स्टँडिंग आहे, लिगल पोझिशन स्टँडिंग आहे, ते 3 जजेस म्हणतील की ह्यांचा ओपिनियन बरोबर आहे आणि दिलेली सध्याची जी लिगल स्टँडिंग शिंदे गटाची आहे ती बरोबर असू शकते. असं काही पण होऊ शकतं कारण प्रत्येक जजेसचे ओपिनियन वेगळे असणार आहेत. डेमोक्रेटिक सेटअपमध्ये इंडियन ज्युडिशरीची महत्व हीच आहे की प्रत्येक जज आपापल्या पद्धतीने न्याय निर्णय तो मांडू शकतो, आपला निर्णय तिथं मांडू शकतात आणि त्याच्यामधून जी मेजॉरिटी पुढे येणार आहे तो निर्णय खरा असणार आहे. अगदी मंजुनाथ सर, काही क्षणासाठी मी तुम्हाला थांबवतो. आपल्यासोबत भोईटे सर आता जोडले जाणार आहेत, पण तत्पूर्वी आतापर्यंत आलेले अपडेट आपण एकदा नजर टाकूया. आतापर्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थात ठाकरे सरकार विरुद्ध शिंदे सरकार, ठाकरेंचा शिवसेना शिंदेंची शिवसेना याबाबतचा फैसला होतोय. ठाकरे सरकार हा शब्द जाणून बुजून वापरतोय कारण हा शब्द उच्चारताना माझ्या नजरेसमोर उपसभापती देखील आहेत, ते हाऊस आहे, व्हीप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पक्षीय संघटना आणि अर्थात विधिमंडळ संघटना याचा आपण उच्चार करतोय. भोईटे सरांकडे जातोय. भोईटे सर, फैसला आज होऊ शकतो, सुनावणी आत्ता होते आहे, पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो लिगली पॉईंट आहे त्याचा जर विचार केला, 10 शेड्यूलचा मुद्दा जिवंत झाला. खरं तर कक्कलमेली सरांनी आपण ही सुनावणी ज्या दिवसापासून सुरू झाली आहे तेवढ्याच दिवसापासून आपण सातत्यानं या सगळ्याचं चहूबाजूनं पाहतोय. विधिमंडळाच्या पक्षाची भूमिका, 10 शेड्यूलची भूमिका आणि आत्ता सुरू असलेली चर्चा, या 10 याचिकांचा विचार केला तर खरं तर कुठलाच क्रम लागू शकत नाही, क्रमवार निर्णय येऊ शकत नाही. एवढं सगळं हे जटिल केलं आहे कारण प्रत्येकानं आपल्या सोयीची बाजू मांडली आहे. अर्थात याचिकाकर्ता हा नेहमी आपल्या सोयीसाठीच येत असतो. आता आव्हान कोणासमोर आहे? घटनापीठासमोर आहे की या 2 पक्षांसमोर आहे की तुम्ही वेगळे आहात आणि हे वेगळेपण असं आहे, हे कसं मांडणार आणि कोण मांडणार? कारण नियम कायदे तर तेवढेच आहेत, ते बदलू शकत नाहीयेत. ऋषी दिसते तुम्ही साहित्यिक सुद्धा आहे, त्यामुळे जे शब्द वापरतात ते खूप खरोखर समर्पक असे असतात. त्यातला जटिल जो शब्द आहे ना, खरोखर एक जटिल प्रकरण आहे. म्हणजे किती विचित्र गुंतागुंत आहे पहा. म्हणजे एकीकडे निवडणूक आयोग एक वेगळी घटनात्मक अशी यंत्रणा आहे, तिच्यात हस्तक्षेपाचा मुद्दा येतोय, घटनापीठ आहे आणि त्यातही पुन्हा आता जे कपिल सिब्बल युक्तिवाद करतात त्यात त्यांनी जे सांगितलेलं आहे की तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे यातला घटनाक्रम, त्यांनी जो घटनाक्रम 20 जूनच्या मध्यरात्रीपासूनचा त्या आतापर्यंतचा मांडला, त्यात सातत्यानं त्यांचा भर जो दिसतो आणि न्यायाधीशांनी सुद्धा एक जे निरीक्षण नोंदवलेलं आहे की होय, निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाचं जाणं हे या संपूर्ण न्यायालयीन प्रकरणात जी सुनावणी सुरू आहे त्यातून झालेलं आहे. त्यामुळे थेट तसा विचार करता येईल का ती घटनात्मक बॉडी आता तिचा आपण कसं काही त्या यंत्रणेत हस्तक्षेप करायचा? जी सातत्यानं कपिल सिब्बल एक भूमिका मांडताना दिसतात आहे की तुम्हाला वेगळी प्रकरणं म्हणून याचा विचार करता येणार नाही, एक प्रकरण म्हणूनच याचा एकत्रित विचार करावा लागेल. ती जी मागणी आहे की शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, हे जे कपिल सिब्बल यांच्याकडून म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून जो युक्तिवाद सातत्यानं होताना दिसतोय, त्यामागे त्यांची भूमिका हीच दिसते की तुम्ही मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की का हे घडलंय. त्यात पुन्हा उपाध्यक्ष
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याबद्दलचा मुद्दा अपात्रतेचा, मग त्यांनी सुनावणीच घ्यायची नाही का? जर शिंदे गटाचं ऐकलं आणि न्यायालयाची नाही, तर विधानसभेची ऑथॉरिटी मोठी आहे, त्यांना तो अधिकार आहे जे आजपर्यंत अपात्रतेच्या सर्व प्रकरणांमध्ये घडलेलं आहे, ते जर मान्य करायचं झालं अगदी अगदी तर मग भोईटे झिरवळांचं सर, काय? भोईटे सर, मी मुद्द्याकडे येतो. मी मग जाणून झिरवळांना पण तो बुजून अधिकार होता. भोईटे हे सर, संपूर्ण गुंतागुंतीचं असं जटिल प्रकरणच आहे नाही रुची. खरं तर आणखीन एक, तुम्ही मला साहित्यिक शब्द वापरला म्हणून आणखीन एक गोष्ट सांगतो. ही लढाई जटिल आहे, पण ती कुटील होऊ नये म्हणून देखील एक स्टँड घेण्यात येतो. आता कुटील म्हणजे काय, तर अगदी कोणी किती म्हटलं, म्हणजे हाच प्रश्न मी विचारला होता की कमिशन की बेंच, आणि बेंचची जर अथॉरिटी ठरवत असताना मग हाऊसची भूमिका काय, प्रत्येकानं सोयीस्कर घेतलंय. आणि त्याच वेळी मी आणखीन एक शब्द आवर्जून वापरला, ठाकरे सरकार. मी अजूनही तो शब्द वापरला नाही की शिवसेना गट. ठाकरे सरकार हा शब्द वापरताना मला हाऊस आणि या सगळ्यामध्ये झिरवळांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. आणि त्याच वेळेला राज्यपालांनी घेतलेला कॉल, प्रत्येकाला प्रत्येकाच्या ज्युरिडिक्शन असतात, प्रत्येकाला प्रत्येकाच्या अथॉरिटी असतात, प्रत्येकानं सोयीस्कररित्या डावललंय. याच्यावरही आज कुठेतरी, म्हणजे केवळ ठाकरे की शिंदे, कदाचित शिंदेंचा विजय होईल, कदाचित ठाकरेंचा विजय होईल, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की अथॉरिटीच्या ज्युरिडिक्शन हे आज कन्फर्म होतील का? अनेक यातले म्हणजे महत्व खरं सांगू ना, घटना पीठासमोर सर्वात मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक जी बाजू मांडतोय, मगाशी तुम्ही सुद्धा म्हणालात किंवा अनेकदा ते येतं की कोणताही वकील असो किंवा कोणताही याचिकाकर्ता असो, शेवटी तो स्वतःची भूमिका मांडणार आहे आणि कायद्याचा आपल्या सोयीनुसार अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करून त्या पद्धतीनंच तो ती मांडणी करणार आहे. परंतु इकडे जे वेगवेगळे मुद्दे येतात की आता जसं पुढे येत आहे की बाबा का शिंदेना अधिकार नाहीये का निवडणूक आयोगाकडे जाऊन त्या निशाणीवर शिवसेनेवर हक्क सांगण्याचा, तर त्यात कपिल सिब्बल यांच्याकडून जे युक्तिवाद केले जातात की मुळात त्यांनी व्हीप मानला नाही, ते त्या पहिल्या बैठकीला आले नाहीत, त्यांना त्यावेळी बजावण्यात आलं होतं की तुम्हाला तर गटनेते पदावरून सुद्धा त्यानंतर काढण्यात आलेलं आहे, मग कोणता अधिकार आहे? हा जो मुद्दा आहे ना की निवडणूक आयोगाकडे जाण्याचा मुळात अधिकार शिंदेना आहे का, त्याच्यावर पुढचं जे आता एकंदरीत तिथे युक्तिवाद होताना दिसतोय. अगदी 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 भोईटे सर थांबवतोय. कक्कल मेलीना काहीतरी बोलायचं आहे. काय सुरू आहे कोर्टात? कक्कल मेली सर. नाही, खूप महत्वाचं एक ऑब्झर्वेशन कोर्ट विचारतोय की हाऊ वुड डिस्क्वालिफिकेशन हॅव इफेक्ट ऑन द सिम्पल ऑर्डर. कोर्टाला असं म्हणायचं आहे की समजा एखाद्या वेळा काही मेंबर डिस्क्वालिफिकेशन जरी झाले तरी ते सिम्पल ऑर्डरच्या वर इफेक्ट कसा करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. का? कारण त्यांचा मुळात म्हणजे त्याचा गर्भित इशारा असा आहे की डिस्क्वालिफिकेशन आणि सिम्पल ऑर्डर ह्याच्यामध्ये आम्हाला काही डिफरन्स वाटत नाहीये, तर दोन्ही प्रोसिडिंग्स वेगळे आहेत असं थोडक्यात सुप्रीम कोर्ट कुठंतरी त्यांना सिब्बल साहेबांना एक प्रश्न असा विचारतोय. कारण डिस्क्वालिफिकेशन ही प्रोसिडिंग वेगळीच आहे आणि सिम्पल ऑर्डर जी आहे त्याच्यामध्ये क्लेम करणार बहुतेक त्याच्यामध्ये आमदार सुद्धा असू शकतात किंवा मेजॉरिटी पदाधिकारी सुद्धा असू शकतात किंवा कार्यकर्ता सुद्धा असू शकतात. त्यामुळं फक्त डिस्क्वालिफिकेशनमुळे आम्ही सिम्पल ऑर्डरसाठी तो इफेक्ट त्याच्यावर कसा येऊ शकतो असा प्रश्न ते सिब्बल साहेबांना करत आहेत. त्याला रिप्लाय ते सिब्बल साहेब असं एक ते करत आहेत की देन एनी गव्हर्नमेंट कॅन थ्रोन आउट ऑफ दिस फॅशन. They have their own speaker who will not decide there on the disqualification. त्यांचं असं म्हणणं आहे की जर असेल, जर आपण जर कनेक्ट करत नसाल तर वेगळा इश्यू म्हणून करत बसाल असं असेल तर त्यावेळी आता तर त्यांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या बद्दल त्यांचा स्वतःचा स्पीकर तिथे बसलेला आहे. काय कारण आता जो स्पीकर आहे भाजपाचा आहे, त्यामुळे डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग त्यांच्याकडे जर गेलेच नाहीत, जरी समजा त्यांच्याकडे गेले तर डिस्क्वालिफिकेशन होणार नाही असा गर्भित इशारा ते थोडक्यात इनडायरेक्टली ते बेंचला सांगू पाहतात. त्यामुळं डिस्क्वालिफिकेशन आणि सिम्पल ऑर्डर दोन्ही मिळून तुम्ही हिअरिंग इकडे सुप्रीम कोर्टामध्येच घ्या असं एक सुप्रीम कोर्टाला विनंती वजा सिब्बल साहेब त्यांना मांडणी करत आहेत. म्हणजे तुम्हाला वाटतं की आता पुन्हा या एका इश्यूसाठी हे सगळं प्रकरण एससी कडे पुन्हा मागे जाऊ शकतं का? नाही, आता सुप्रीम कोर्ट त्याच मुद्द्यावर चालू आहे की त्यांचं म्हणणं असंच आहे. सुप्रीम कोर्टाचा जो प्रश्न होता तो खूप गर्भित होता की जर समजा डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग आणि
सिंबल ऑर्डरचा प्रोसिडिंग जे आहेत तुम्ही दोन्ही क्लब कसं करून पाहत आहेत. डिस्क्वालिफिकेशन हॅज नथिंग टू डू विथ सिंबल नक्कीच ककलमेली सर तुमचा मुद्दा समजलाय. तुमचा मुद्दा समजला. मी भोलटे सरांकडे जातोय. मला आठवतंय की ज्यावेळी आपण या सगळ्याची सुरुवात झाली त्यावेळी मी दोघांना या प्रश्न विचारला होता. दोघांनी समर्पक उत्तर दिली होती, पण आता तो पुन्हा प्रश्न जिवंत करतोय मी. मग या सगळ्या संघर्षाचं कुरुक्षेत्र कुठलं? हाऊसचे जे नेमकं मग एससीकडे आल्यानंतर मग पुन्हा हा हाऊसमध्ये का नाही येणार प्रश्न, की मग पुन्हा घटनापीठाकडे जाणार भोयटे सर? कारण सगळा जो फॉर्मेशन आहे ते हाऊस मधला आहे, सगळं फॉर्मेशन आहे ते सभापतींचं आहे. ऋषी, हीच गंमत आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की शिंदे गटानं त्यांच्या वकिलांनी हाच मुद्दा उपस्थित केलेला की मुळात न्यायालयाला कुठे अधिकार आहे हे तर तुम्ही विधिमंडळाला सोपवलं पाहिजे. त्यावेळी जो प्रश्न विचारला होता तत्कालीन सरन्यायाधीशांनी रमण्णांनी की हो न्यायालयात आलं कोण पहिला हे प्रकरण घेऊन, जर तुम्हाला विधिमंडळाचा अधिकार हे माहीत आहे आणि तुम्ही सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा आलात, इथे घडतंय कसं माहिती आहे का, प्रत्येक जण स्वतःच्या बचावासाठी जे वापरतोय, जे रेमेडी वापरायला जातोय ती त्यांच्यावरच पुढच्या टप्प्यात उलटताना दिसते. आता यात लक्षात घ्या की आता एकतर मागे सुद्धा आपण अनेकदा हे स्पष्ट केलेलं आहे की आता जी काही चर्चा चाललेली आहे ती शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल जे मुद्दे मांडतात आहे त्याच्यावर चाललेली आहे. त्यामुळे उगाच असा गरज होऊ नये की आपल्याला ककलमेली सर आणि भोयटे सर अगदी प्राथमिक प्रश्न विचारतोय. 16 जणांचं निलंबन केलं, हा निर्णय झिरवळांनी घेतला, त्याच्या विरोधात हे सगळं एक एक टप्प्याची कोर्टाची लढाई सुरू झाली. पुन्हा त्या निर्णयाच्या विरोधात घेण्यात त्या उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात फैसला करण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे? स्पष्टपणे सांगायचं तर आतापर्यंत अगदी पोझिशन ऑफ लॉ जर आपण सध्या जर बघितली थांबा भोयटे सर एक मिनिट. भोयटे ककलमेली सर बोला, नंतर भोयटे सर तुमच्याकडे तो याच मुद्दा फैसला कोणाकडे आहे? मूळ प्रश्नाचा खरा ग्राउंड लेवलला म्हणजे जो हायकोर्टाचा पहिल्या याचिकेचा पहिला प्रश्न होता, इथं यायची गरज काय, त्या प्रश्नाचं उत्तर काय? नक्कीच जर आता सटल पोझिशन आपण जर बघितली तर ह्या अगोदर मला थोडंसं आपल्याला मागं घेऊन जायचंय. राजस्थानमध्ये ह्या अगोदर सचिन पायलटच्या नावानं एकदा मुद्दा उपस्थित झालेला होता. त्यावेळी ज्यावेळी सचिन पायलट आणि इतर ग्रुपच्या विरोधात त्यांच्यासोबत जे आमदार होते त्यांच्या विरोधात सुद्धा डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग झाली होती आणि तो मुद्दा त्यांनी हायकोर्टापुढे घेऊन गेलेला होता. सध्याचा मुद्दा जो आहे डायरेक्टली सुप्रीम कोर्टापुढे रिट पिटिशनच्या माध्यमातून आर्टिकल 32च्या माध्यमातून आता सध्या फाईल केली गेलेली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यावर आता त्याच्या ह्याच्या मेंटेनेबिलिटीवर सुद्धा प्रश्न पुढे येतोय. कारण जेव्हा एखाद्या वेळेला डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग झालेली असते, एखाद्या आमदारच्या विरोधात डिस्क्वालिफिकेशन होते, तो फार तर हायकोर्टामध्ये रिट पिटिशन 226 रिट पिटिशन दाखल करून हाच मुद्दा भोयटे सर अगदी छोटी चर्चा करूया. हाच मुद्दा लक्षात घ्या. महाराष्ट्राची विधानसभा आणि इतर विधानसभेत किती फरक आहे मला माहित नाही, पण महाराष्ट्राच्या विधानसभेला स्वतःचं नियमावलीचं एक पुस्तक आहे, त्याचप्रमाणे कामकाज चालतं. या सगळ्यातनं बचाव व्हावा म्हणून थेट वरच्या कोर्टात जाणं, मुळात तिथंच जर रोखलं गेलं असतं आणि पुन्हा उपाध्यक्षांकडे किंवा पुन्हा त्या पद्धतीने जर न्याय मागण्याची पद्धत झाली असती तर हे पुढचे सवाल उपस्थित झाले असते का? न्याय मागण्या या सगळ्यात सुप्रीम कोर्टची भूमिका देखील आता खंडपीठापुढे पुन्हा चर्चेत येऊ शकते का? साधा सवाल आहे माझा. भोयटे सर. नक्कीच कसं आहे की आता जो बचाव केला जातो की ते विधानसभा अध्यक्षांकडे, मग मुद्दा तोच येणार आहे ना की त्यावेळी तुम्ही आलात तेव्हा कोण होतं? उपाध्यक्ष होते. तेव्हा सध्याचे म्हणजे शिंदे गट भाजपाच्या पाठिंब्याने जे अध्यक्ष सध्या आहेत ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, ते अध्यक्ष नव्हते, अध्यक्षपद रिकामं होतं. त्यामुळे ते अधिकार कोणाला होते? उपाध्यक्षांना. तर उपाध्यक्ष कुणाचे होते? तर तुम्ही ठाकरे सरकार जो शब्द वापरताय त्या महाविकास आघाडीचे ते उपाध्यक्ष होते नरहरी झिरवळ. त्यांनी नोटीस काढल्या. त्यावेळी अविश्वासाचा तो मेल, ज्याचा उल्लेख वारंवार केला जातो की अविश्वासाचा मेल होता, मात्र तो त्या रजिस्टर ID वरून नव्हता. त्यामुळे झिरवळांनी त्याची दखल घेतली नाही. त्यांचा तसा युक्तिवाद आहे, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात तसं सादर केलेलं आहे. परंतु वारंवार जे मुद्दे येतात आहे की लक्षात घ्या, आजच्या याच्यात सिब्बल आता पुढच्या टप्प्यात काय मांडतात दिसतात आहे की मुळात
मर्जरचा जो मुद्दा आहे तो कधीच पुढे आला नाही, मर्जर केलं नाहीये. त्यामुळे 10व्या परिशिष्टानुसार घटनेच्या जे एकमात्र पक्षांतर बंदीनंतरचा जो एक पक्षांतर बंदी कायद्यानुसार जे काही नियम संकेत आहेत आपल्याकडे, त्यानुसार जो त्यांच्याकडे एक सुरक्षेची ढाल होती ती होती की स्वतःचा गट हा विलीन करणं. मग तो भाजपा असेल किंवा अन्य पक्ष, मागे आपण जनसुराज्याचं सुद्धा त्यासाठी नाव घेतलं. कोणता पक्ष ते महत्वाचं नसतं, एक मान्यताप्राप्त पक्ष असला पाहिजे. तसं काही झालेलं नाही आहे यात. त्यामुळे 10व्या परिशिष्टात अशा प्रकारे पक्षांतर केल्यानंतर पुढचे जे पर्याय उरतात तसं कुठेही इव्हन आमचा वेगळा गट आहे हा सुद्धा बचाव केला गेला नाहीये. आता जो एक मुद्दा मांडला गेलेला की हा पक्षांतर्गत असंतोष अभिव्यक्तीचा प्रकार आहे असाही एक बचाव केला जातोय, मात्र त्याला कायद्यात तसं स्थान नाही आहे ना. त्यामुळे आता पुढचे मुद्दे जे येतात चर्चेला की सिब्बलांनी कोर्टाला जे विचारलेलं आहे, कपिल सिब्बल त्यांनी विचारलेलं आहे की तुम्ही जे विचारताय की बाबा हे प्रकरण आणि दुसरं म्हणजे निवडणूक आयोगात जे काही सुरू आहे ते याच्यात कसं काय आपण नातं जोडायचं आणि त्यासाठी तिकडचं प्रोसिडिंग कसं काय थांबवायचं. तर कपिल सिब्बल यांचं म्हणणंच ते आहे की बाबा न्यायालयात जे काही घडेल जर ते अपात्र ठरले तर ते कोणत्या अधिकारात निवडणूक आयोगाकडे त्या पद्धतीची मागणी करू शकतील. थोडंसं ऋषी मात्र इथं मी आठवण करून देतो की शिंदे गटाच्या वकिलांनी मागच्या सुनावणीत याबद्दल सांगितलेलं किंवा निवडणूक आयोगाचे जे ज्येष्ठ वकील आहेत दाता त्यांनी सुद्धा एक मुद्दा मांडलेला, त्याची मला आठवण करून द्यायची. त्यांचं म्हणणं असं होतं आमदार असणं नसणं ते महत्वाचं नाहीये, ते पक्षाचे सदस्य म्हणून सुद्धा करू शकतात. त्यात आज कपिल सिब्बल बोलताना दिसत आहेत की मुळात त्यांचं काय अधिकार आहे. खरोखर ते त्या कारवाईनंतर पक्षातर्फे तशी याचिका दाखल करू शकतात का निवडणूक आयोगात. म्हणजे आज निवडणूक आयोगाच्या प्रोसिडिंग बद्दल निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाचं हे घटनापीठ त्या मुद्द्यावर सुद्धा विचार करेल अशी अपेक्षा आहे की मुळात खरोखर त्यासाठी अधिकार आहेत का शिंदे गटात. नक्कीच. अगदी एक गोष्ट तर नक्की आहे की आपल्या सोयीप्रमाणे ठाऊक असलेली गोष्ट कोर्टासमोर मांडताना वास्तवात असलेल्या गोष्टीचं भान विसरलं जातंय का. आपण खरं तर अगदी कोर्टापुढे या सगळ्या गोष्टीचा कायद्याचा कीस होत असताना सोप्या गोष्टी या कोणीतरी प्रकर्षानं मांडून मग त्याच्यावर होणारा न्यायनिर्णय अत्यंत महत्त्वाचा असेल. मंजुनाथ सर, काय घडतंय आता सिब्बल आणि कौर यांच्यामध्ये? मंजुनाथ सर यांच्याशी संपर्क पुन्हा एकदा प्रस्थापित करतोय. सर, तुमच्याकडे येतोय मी. ज्या पद्धतीनं सिब्बल यांचे सगळे मुद्दे किंवा शिंदे गटाचे सगळे मुद्दे, त्या अगोदर आलेले महाधिवक्त्यांनी मांडलेले मुद्दे, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर किंवा मुळात निवडणूक आयोगाची भूमिका या क्षणात समोर नाही आली आहे, पण यात याचिकाकर्ते म्हणून उद्धव ठाकरे गटाला जी एक भीती वाटते की निवडणूक आयोग हा कुठल्या तरी दबावावर एक निर्णय घेऊ शकतो, ती भीती, ती यथार्थता आज सिब्बल यांना थेटपणे मांडण्याची गरज आहे का? आवश्यकता आहेच. लक्षात घ्या की सिब्बल आता यांनी जो एक मधल्या काळात म्हणजे तुम्ही मंजुनाथजींना जो प्रश्न विचारला होता, जे माहिती समोर येते त्यात काय घडताना दिसतंय की सिब्बल यांनी जे म्हटलेलं की नाव he means Eknath Shinde wants to go to the ECI and say that I am the political party, but much before that his membership to the party is in question in these proceedings which have to be decided first. Now your lordships had asked me what is the relation between this and symbol order. म्हणजे काय की कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास, घटनापीठाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे आणि त्यांनी त्यापुढे जाऊन जो निवडणूक चिन्हविषयक कायदा आहे त्यातला एक भाग वाचून दाखवलेला, तो नेमका भाग आपल्या समोर आता नाहीये. परंतु त्यानंतर घटनापीठाचे 5 सदस्य परस्पराशी चर्चा करतात आहे, कारण हा मुद्दा जो मांडला तो महत्वाचा ठरलेला आहे. त्यांचं म्हणणं, तुम्ही म्हणताय की त्यांना अधिकार आहे निवडणूक आयोगाकडे जाण्याचा, मात्र त्याच वेळी एक लक्षात घेतलं पाहिजे असं ते न्यायालयाच्या निदर्शनास आणतात आहे की इकडचं संपूर्ण प्रकरण जे आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयातल्या ज्या वेगवेगळ्या याचिकांच्या सुनावणीचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणात जे रोखलं गेलं त्यानंतर मग ज्या माणसाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांचं एकंदरीतच त्यांचं सदस्यत्व आणि इतर भाग हा याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे, त्या माणसाला त्याने केलेल्या निवडणूक आयोगातील याचिकेचं महत्व त्यावरच अवलंबून राहणार आहे. त्यामुळे तुम्ही हे वेगळं करून पाहू नका, हे परस्पर संबंधितच आहे, हे तुम्ही लक्षात घ्या असं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलं. आणि त्यासाठी
त्या चिन्हविषयक कायद्यातला एक विशिष्ट भाग सुद्धा त्यांनी घटनापीठासमोर वाचून दाखवलेला आहे आणि त्या चर्चा सुरू आहे. तर नेमकं पुढे काय घडतं ते खरोखरच ऋषी यातलं मी मगासपासून जे सांगतो की तुमचा जो शब्द मला आवडला, जटिल, खरोखर जटिल असं हे प्रकरण आहे. घटनापीठासाठी सुद्धा खूप अनुभवी, म्हणजे चंद्रचूड साहेबांसारखा आपल्या महाराष्ट्रातील ते आहेत, त्यांच्यासारखा एवढ्या वर्षांचा प्रदीर्घ कायद्याचा अनुभव असलेला आणि ज्यांची अनेक प्रकरणातील सुनावणी ही दाखले म्हणून सुद्धा वापरली जाते, अशा व्यक्तीच्या म्हणजे सन्माननीय न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली 5 सदस्य खंडपीठ, सर, तुम्ही- इतर 4 सदस्य सुद्धा तसेच तोलामोलाचे नक्कीच, आहेत. सर त्यांच्यासमोर हा सर जटिल सर प्रश्न सर सर हा सगळ्यात महत्वाची भविष्यात गोष्ट सुद्धा म्हणजे खूप मोठ्या सगळ्यात पायंडे पाडणार सगळ्यात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोसिडिंग सुरू असते, पण आजची गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आली आहे की सिब्बलांना थांबवून आता पुन्हा या सगळ्या घटनापीठाच्या जे जजेस आहेत त्यांच्यात चर्चा सुरू आहे. मला वाटतं आजपर्यंतच्या प्रोसिडिंगमध्ये असा उल्लेख करून ही गोष्ट कधी आली नव्हती. हे थांबवणं आहे ना, ते देखील एक या सगळ्या प्रोसिडरचा हीच बातमी आपण एक मोठी बातमी पाहतोय. सिब्बलांना थांबवून घटनापीठाच्या न्यायाधीशांची चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू होता आणि त्यात सिब्बल यांना थांबवण्यात आलेलं आहे. कोर्टाचं कामकाज थांबलंय, न्यायाधीशांची चर्चा सुरू आहे. मंजुनाथ सर, तुमच्याकडे येतोय मी. खरं तर अशा पद्धतीच्या गोष्टी या कधीतरी रेकॉर्डवर येत नाहीत, पण हे थांबवणं हे देखील प्रोसिडिंगचं झालंय. कारण मी वारंवार शब्द वापरतोय, प्रत्येकानं कायद्याचीच बाजू घेऊन आमच्या दृष्टीनं कायदा किती बरोबर आहे तो अर्थात स्वतःचा बाजू मांडताना सांगितलाय. म्हणून आजचा हा पॉज देखील प्रोसिडिंगचा भाग झालाय. मंजुनाथ सर. नक्कीच ऋषीजी, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या प्रोसिडिंगमध्ये जेव्हा डिव्हिजन बेंच असू द्या किंवा एक घटनापीठ असते, त्यावेळी जजेसना एखादा निर्णय घेण्याच्या अगोदर, आता मला वाटतं हे कन्क्लुडिंग पोझिशनला आहे, आजचा हिअरिंग कन्क्लुडिंगच्या मोडवर आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टमधले जे घटनापीठ आहे त्याच्यामधील असलेले सदस्य एकमेकांशी चर्चा करून कुठल्या तरी एखाद्या निर्णयाच्या बाबतीत पुढे येण्यासाठी ते आता सध्या त्यांना होल्डवर ठेवलेले आहेत आणि आपल्यामध्ये थोडंसं चर्चा ह्या सध्या आर्ग्युमेंट्समध्ये दोन्ही पार्टीकडून झालेल्या आर्ग्युमेंटच्या बेसिसवर त्यांना थोडीशी चर्चा करायची आहे. त्यासाठी सध्याचा होल्डवर त्यांना ठेवलेला आहे असं मला वाटतंय. प्रोसिडिंगचा मुद्दा आपण समजून घेतला. मी आता भोईटे सर तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. मी वारंवार सांगतोय, म्हणजे आपण तिघेही सातत्यानं चर्चा करताना ही गोष्ट जेवढ्या सहजतेनं केली गेली आहे. दरम्यान न्यायमूर्तींची चर्चा संपलेली आहे. मोठी बातमी येते, न्यायमूर्तींची चर्चा संपली. लवकरच पुन्हा प्रोसिडिंग सुरू होईल. भोईटे सर तुमच्याकडे येतो. ज्या ज्युरिडिक्शनच्या चर्चेबाबत वारंवार चर्चा येते, त्या ज्युरिडिक्शनमध्ये आता आणखीन एक गोष्ट महत्त्वाची निर्माण झाली आहे, ती म्हणजे आयोगाचं अधिकार क्षेत्र. या सगळ्यातलं आयोगाचं अधिकार क्षेत्र केवळ शिंदे गटा पुढचंच डिफाईन होणार आहे की संपूर्ण देशाच्या राजकीय व्यवस्थेच्या प्रत्येक पक्षाला आवश्यक असणारं अधिकार क्षेत्रावर अगदी 100% नसली तरी एक 80 ते 90% मोहर उमटावी एवढी देखील प्रत्येकाच्या अधिकार क्षेत्राची व्याप्ती या निमित्तानं समोर येईल. भोईटे सर. ऋषिपा, आपण वारंवार म्हणजे सुरुवातीपासून मी, तुम्ही, मंजुनाथजी या विषयावरील चर्चेत जेव्हाही भाग घेतो तेव्हा एक महत्वाचा मुद्दा कोणता समोर येतो. यात उद्धव ठाकरे, शिवसेना, एकनाथ शिंदे, शिंदे गट, भाजपा, फडणवीस यासाठी हे महत्वाचं नाहीये. देशाच्या संसदीय लोकशाहीचं भवितव्य ठरवणारी ही सुनावणी आहे. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला ना, तो त्या दृष्टीनं खरोखर त्याचा मतितार्थ मला तोच वाटतोय. लक्षात घ्या की निवडणूक आयोग ही एक वेगळी घटनात्मक यंत्रणा आहे आपल्याकडची. स्वाभाविकच त्यांच्या कार्यकक्षेत न्यायालय सुद्धा हस्तक्षेप करत नाही, वास्तव. तसंच विधिमंडळ त्यांचे जे अधिकार असतात अपात्रतेचे वगैरे, पहा हस्तक्षेप कुठे होतो, त्याला हस्तक्षेप हा शब्दही तसं मला योग्य वाटत नाही. जेव्हा अध्यक्ष म्हणजे विधानसभेचे असेल तर किंवा लोकसभेचे असतील तर, आणि राज्यसभेचे किंवा विधान परिषदेचे असतील तर सभापती किंवा उपसभापती, उपाध्यक्ष हे निकाल देतील, त्यानंतर न्यायालयात धाव घेता येते. त्याआधी न्यायालयात तशी धाव घेता येत नाही. या प्रकरणात काय घडलेलं आहे की उपाध्यक्ष हे अपात्र आहे वगैरे वगैरे करत त्याच्यावरून रिलीफ मागण्यात आला आणि त्यावेळेचा की आम्हाला योग्य ती वेळ दिली गेली नाही. म्हणजे मुळात विधिमंडळाच्या अधिकारांना आव्हान देण्याचं काम ज्या गटाकडून झालं, शिंदे गटाकडून, तेच न्यायालयात आता मांडतात की बाबा त्यांना निर्णय घेऊ द्या विधिमंडळाला. मग आता प्रश्न जो जटिल उपस्थित होणार आहे, जटिल तुमचा शब्द वारंवार मी वापरतोय, की जर विधिमंडळाला अधिकार आहे ना, तर ज्यावेळी तो अधिकार एक प्रकारे रिलीफ देऊन, दिलासा देऊन
थोडी थाडकी नाही. म्हणजे दीपक केसरकर जे शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आहेत, त्यांनी म्हटलेलं आठवडाभराची तरी मुदत दिली पाहिजे होती. ते योग्य होतं. ती चूक आता नरहरी झिरवळ यांच्याविषयी आदर बाळगून सुद्धा मला असं वाटतं की खरोखर दिली पाहिजे होती. 48 तास ही पुरेशी वेळ नव्हती. मात्र आठवड्याची अपेक्षा असताना 15-20 दिवसांची मुदत दिली हो. त्यावेळी सूर्यकांता सन्माननीय न्यायाधीश होते त्यांनी. आणि त्यामुळे स्वाभाविक त्यामधल्या काळात जे काही घडलं, जे कपिल सिब्बल यांनी मांडणी केलेली आहे की त्यांनी बहुमत मिळवलं, त्यांनी म्हणजे बहुमत म्हणजे 2/3 जो आकडा आहे तो पार केला, 40 वर पोहोचले एकनाथ शिंदे. तसंच त्यांनी राज्यपालांनी त्यांना निमंत्रण देऊन टाकलं, त्यांनी सरकार स्थापन केलं. हा जो काही घटनाक्रम आहे तो त्या दिलाशाच्या कालावधीत दिलाय. तो कोणी दिलेला? सर्वोच्च न्यायालयानं. त्यामुळे जर तुम्ही आता म्हणत असाल की बाबा विधिमंडळाला ठरवू द्या जे आतापर्यंत घडत आलेलं आहे, तर मग मुद्दा हा येणार ना की तुम्ही त्या दिलाशाच्या कालावधीत जो नवा अध्यक्ष तुमच्यातर्फे निवडला त्याला द्यायचा अधिकार तो त्या व्यक्तीला, की मग नरहरी झिरवळ ज्यांचे अधिकार सर्वोच्च न्यायालयानं एक प्रकारे त्यांच्या याला स्थगिती देऊन गोठवलेले अधिक त्या कार्यकाळात द्यावा लागेल ना. त्यामुळे पुन्हा तो एक वादाचा मुद्दा ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची जटिलता हीच आहे की निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेत हस्तक्षेप करायचा का, तर स्वाभाविक सर्वोच्च न्यायालय तसं करणार नाही. मात्र जो मुद्दा मग पुढे येतो की निवडणूक आयोगात धाव घेणाऱ्यांची अधिकार हा जो मुद्दा आहे ना, त्याच्यावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला विचार करावा लागेल. जे घडणार आहे आता त्यातला एक मध्यम मार्ग काय निघू शकतो त्याच्यावर सुद्धा ऋषी विचार करावा लागेल. मला असं वाटतं मध्यम मार्ग हा ठरू शकतो की निवडणूक आयोगानं सुनावणी करावी, त्यांच्या अधिकारांचा वापर करावा, मात्र निकाल जाहीर करू नये जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांचा निकाल लागत नाही. अर्थात नेमकं काय घडतं सन्माननीय न्यायाधीश काही वेळातच ते स्पष्ट करतीलच. ऋषी बोयटे सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार कपिल सिब्बल यांच्याकडून एक उल्लेख केला जातोय आणि तो म्हणजे अर्थातच 19 जुलैला शिंदे गट निवडणूक आयोगाकडे गेला. मात्र 19 जुलै पूर्वी म्हणजे 29 जूनला ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, जो घटनाक्रम घडला, त्याचा सुद्धा विचार होणं हा गरजेचं आहे. आणि त्याच मुद्द्यावर पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी मात्र आता भाष्य केल्याचं पाहायला मिळतंय. कोर्टात या संदर्भात उल्लेख सुद्धा केलेला आहे. कारण त्यावेळी 19 जुलैला जेव्हा शिंदे गट हा निवडणूक आयोगासमोर गेला त्यापूर्वीच त्यांनी सदस्यत्वाचा त्याग केलेला होता. त्यामुळे कुठल्या भूमिकेतून शिंदे गट हा निवडणूक आयोगापुढे गेलेला आहे हा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय. नक्कीच म्हणजे कपिल सिब्बल जे बोलताना दिसतात सातत्यानं त्यांचा जो भर दिसतोय ना तो हाच आहे की इफ म्हणजे त्यांनी जे म्हटलं की इवन इफ EC वॉज टू डिसाइड देन इट कुड बी डिसाइडेड वेन ऑन 19 जुलै ही मूड, बट इफ ही हॅज गिवन अप मेंबरशिप ऑफ द पार्टी प्रायर टू दॅट हाऊ विल बी अप्रोच EC. म्हणजे पुन्हा एक लक्षात घ्या मुद्दा कोणता येतोय की निवडणूक आयोगाचा अधिकार आहे मान्य, परंतु निवडणूक आयोगात जाणाऱ्या व्यक्तीच्या अधिकाराचं काय. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याविषयी त्यांना बोलायचं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांचा दावा आहे, त्यांचा युक्तिवाद आहे. कपिल सिब्बल जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वकील आहेत, त्यांचा हा युक्तिवाद असा आहे की अहो त्यांनी तर निवडणूक आयोगात ते गेलेल्या ज्या तारखेला 19 जुलै त्या तारखेपूर्वीच त्यांनी आपलं सदस्यत्व सोडल्यासारखं झालंय ना. कारण त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाच्या व्हीपचं पालन केलं नाही, त्यांच्या निर्णयाच्या विरोधातली भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे त्यांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलंय असा एक नवा युक्तिवाद जो त्यांनी केलेला. अर्थात घटनापीठानं म्हटलेलं आहे की हे लक्षात आलं आमच्या आणि ते पुढच्या आता मुद्द्यांवर नेत आहेत. आता पुढच्या मुद्द्यांवरची चर्चा सुरू झालेली. अगदी मी मंजुनाथ कक्कलमेली सर तुमच्याकडे येते. हा जो एक घटनात्मक पेच निर्माण झालेला आहे ज्या मुद्द्यावर कपिल सिब्बल यांनी खरं तर तो मुद्दा आज कोर्टात उचलून धरलेला आहे. यावेळची महत्त्वाची बातमी मुंबई हायकोर्टानुसार मात्र आता एक महत्त्वाचा निर्णय येताना पाहायला मिळतोय. मुंबई हायकोर्टानुसार BMC निवडणुकीवर स्थगिती आहे. सिब्बल म्हणतात कशाच्या आधारे स्थगिती द्यावी अशी कोर्टाची यानंतर विचारणा सुद्धा आहे. मुंबई हायकोर्टानुसार BMC निवडणुकीवर स्थगिती असं सिब्बल यांचं म्हणणं आहे आणि कशाच्या आधारावर ही स्थगिती द्यावी अशी विचारणा कोर्टाकडून केली जाते. बोयटे सर, लक्षात घ्या की त्याला म्हणजे आता ॲडव्होकेट महेश जेठमलानी जे ज्येष्ठ वकील आहेत
त्यांनी सुद्धा एक म्हणजे ते शिंदे गटाकडून युक्तिवाद करतात. त्यांनी सांगितलेलं की मुंबई उच्च न्यायालयातलं जे प्रकरण म्हणजे तुम्हालाही ठाऊक असेल ते की ते प्रकरण ओबीसी आरक्षणाबद्दलचं आहे. ते प्रकरण आणि हे प्रकरण यांच्यात काही कनेक्ट नाहीये, संबंध नाहीये असं जेठमलानी यांनी दावा केला. त्याला सिब्बल यांचं उत्तर असं आहे की तसं नाही म्हणता येत आहे, कारण नाव इफ द इसी प्रोसिड्स अँड द अदर पिटिशन्स आर डिसाइडेड इन माय फेवर देन, म्हणजे ते स्वतःच्या बाजूने निकाल लागला तर पुढचं काय, त्यावर त्या मुद्द्याला नेऊ पाहतायत. त्यांचं म्हणणं आहे की मुंबई उच्च न्यायालयात ती स्थगिती आहे, त्याचा उल्लेख त्यांनी केलेला. त्याला जेठमलानींनी प्रत्युत्तर दिलं. कुठेतरी खरं तर त्यांना हे लक्षात आणून द्यायचं, ज्याचा उल्लेख खरं तर शिंदे गटाच्या वकिलांनी सुद्धा याआधी केलेला, की घाई का आहे, निवडणूक चिन्ह म्हणजे धनुष्यबाण कुणाचा याची घाई का आहे. घाई यासाठी आहे, त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं. आता कपिल सिब्बल सुद्धा अडवणारे तेच सांगतात आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे तोच मुद्दा कळीचा, तोच मुद्दा दोन्ही गटांसाठी महत्वाचा, की धनुष्यबाण कुणाचा ते ठरवण्याचं हे निवडणूक आयोगात जे काही घडणार आहे त्याच्याबद्दल महत्व का आहे. का सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या निकालाच्या आधी तुम्ही निवडणूक आयोगाचा होऊ देऊ नका असं शिवसेनेकडून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून का सातत्यानं प्रयत्न होतो आहे, त्याचं कारण सुद्धा आता कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादात दडलेलं आहे. आणि स्वाभाविकरित्या हा मुद्दा खरोखरच महाराष्ट्राच्या राजकारणाची सुद्धा एक प्रकारे दिशा ठरवण्यासाठी महत्वाचा ठरू शकतोय. भोईटे सर, तुम्ही अतिशय महत्वाचा खरं तर उल्लेख केला. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा हा खरं तर निकाल ठरू शकतो, हा युक्तिवाद ठरू शकतो. आणि त्याच दृष्टिकोनातून जेठमलानी यांचं एक वाक्य सुद्धा आता युक्तिवादादरम्यान समोर येत आहे की शिंदे गट जो आहे या संदर्भात स्थगितीच्या प्रश्नावर शिंदे गटाची बाजू मांडणारे महेश जेठमलानी असं म्हणतात की स्थगिती ही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असल्याचं जेठमलानींचं म्हणणं आहे. मगाशी जसा मी उल्लेख केला की जेठमलानी त्याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे. परंतु पुढे पाहता की अभिषेक मनु सिंघवी जे दुसरे नामांकित आणि ज्येष्ठ विधिज्ञ आहेत ते आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून बोलू लागलेले आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं म्हणणं पुन्हा तेच आहे की लक्षात घ्या की माय सबमिशन इज दॅट द प्रोसिडिंग्स आर इन डायरेक्ट कोलिजन अँड इनएक्स्ट्रिकेबली इंटरव्हिन फॉर दॅट रिझन. त्यांनी 4 ऑगस्ट 2022 याच घटनापीठानं याच सर्वोच्च न्यायालयानं जो म्हटलं होतं त्याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे की त्यांनी सांगितलंय की युअर लॉर्डशिप म्हणजे तुम्हीच हे स्पष्ट केलं होतं की निवडणूक आयोगाकडून तुम्ही स्थगिती घ्या, ऍडजस्टमेंट बद्दल त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे ते त्यांचं म्हणणं परत एकदा तेच आहे. अभिषेक मनु सिंघवींचं त्यांनी पुढे तीच भूमिका घेतलेली जी आपण कपिल सिब्बल यांच्याकडून ऐकली की सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण सुनावणी आणि निवडणूक आयोगात पुढील सुनावणी याच्यात तुम्ही गल्लत करू नका, त्याला तुम्ही सरमिसळ करू नका असं एकनाथ शिंदे गटाकडून जे मांडलं जात आहे त्याला ते सातत्याने विरोध करतात आहे. हे दुसरे वकील आहेत उद्धव ठाकरे गटाचे, त्यांचं म्हणणं आहे की नाही तसं नाहीये, ही सरमिसळ नाहीये, हे दोन्ही परस्पर संबंधित अशीच प्रकरण आहेत. त्यामुळे जर इकडचा निकाल शिंदे गटाच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेला, ते जर अपात्र ठरले तर त्यांना तिथे अधिकार कसा काय राहतो निवडणूक आयोगात धाव घेण्याचा, हा त्यांचा मुद्दा महत्वाचाच आहे. अगदी एक वेगळाच घटनात्मक पेच खरं तर या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि याचविषयी बोलण्याकरता मंजुनाथ कक्कलमेली सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आधीच्या सुद्धा आपण जर सत्ता संघर्षासंदर्भात सुनावण्या पाहिल्या असतील, नेमकं आज सुद्धा जेव्हा सुरू झाली सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी, त्यावेळी मात्र एका मोठ्या मुद्द्यावर आणि नेहमीप्रमाणे त्याच मुद्द्यावर प्रकर्षाने बोट ठेवण्यात आलं. तो अर्थातच 10व्या सूचीचा जो मुद्दा उपस्थित करण्यात येतो राज्यघटनेतल्या, त्यावर पुन्हा एकदा बोट ठेवण्यात येत आहे. 10व्या सूचीनुसार वेगळा गट हा स्थापनच करता येत नाही असं पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. लागवीजी, आपण जर एंटायर प्रोसिडिंग जर बघितली आतापर्यंत, कारण आता बोईटे सर सुद्धा आपण आपल्यासोबत जोडलेले होते, ते सुद्धा ह्याच्यावर विचार मांडत होते. तर एंटायर प्रोसिडिंग जर आपण बघितल्या, जर गुंतागुंतीची प्रश्न जर बघितले तर आता ह्याच्यामध्ये 10th शेड्यूल जर आला आणि त्याच्यामध्ये परत कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन सुद्धा आले, त्याच्यामध्ये परत आर्टिकल 22 येतोय, 226 येतोय आणि गव्हर्नरशिप पॉवर सुद्धा याच्यामध्ये आल्या असल्यानं आता सध्या जो महत्वाचा प्रश्न पुढे येतोय, आता एक ऑब्झर्वेशन आपले सिंघवी साहेबांनी म्हटला होता की 10th शेड्यूल प्रमाणे
ओरिजिनल पार्टी पॉलिटिकल पार्टी आणि ओरिजिनल पार्टी हा खूप महत्वाचा इश्यू आहे ह्याच्यामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आता त्याला उत्तर बेंचने रिमार्क केला की हा मुद्दा तर चौथ्या पॅराग्राफमध्ये दिलेला आहे. कारण फक्त पॉलिटिकल पार्टी म्हणणं वेगळं आणि त्याच्यामधून परत ओरिजिनल पार्टी कुठली ह्याची सध्या व्याख्या दोन्ही वेगवेगळे ठरू शकतात. त्यामुळं सध्याचा जो प्रोसिडिंग चालू आहे ह्याच्यामध्ये फक्त पॉलिटिकल पार्टी डिसाईड करायची नाहीये, ओरिजिनल पार्टी कोणाची, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी कुठली आहे, अर्थातच ओरिजिनल शिवसेना कोणाची आहे ही सुद्धा डिसाईड करायची आहे. त्या अर्थानंच सध्याची प्रोसिडिंग कन्सिडर करायला पाहिजे. आणि याच मुद्द्यावर खरं तर मंजुनाथजी नेमक्या याच मुद्द्यावर घटनापीठाने अशी देखील विचारणा केलेली आहे की मूळ पक्षाची विचारसरणाच नेमकी काय आहे, कशा पद्धतीने ठरवताय हा मूळ पक्ष आहे, असा कोर्ट विचारणा करताय. नाही, नक्कीच. आता जर मूळ पक्ष हाच आहे ह्याच्यासाठी जर विचारणा करत असेल तर त्याला प्रोसिडिंग ही ईसीच्या माध्यमातूनच करावी लागतात. कारण ईसीच्या पुढंच जेव्हा दोन ग्रुप्स पुढे येतात क्लेमिंग एकाच पक्षाचे आम्ही आहोत, जेव्हा असं पुढे येतात, ज्या पद्धतीने आता ठाकरे गट आणि शिवसेना गट शिंदे गट असे दोन गट ईसीकडे गेलेले आहेत की दोन्ही म्हणून आम्ही म्हणतात आम्हीच शिवसेना, त्यावेळी ईसीला स्वतंत्र प्रोसिडिंग त्याच्यामध्ये करायला लागते आणि त्या प्रोसिडिंगच्या बाबत ते आता सिंपल ऑर्डरच्या प्रमाणे त्यांना प्रोसिडिंग करावी लागेल. आणि त्या प्रोसिडिंग मध्ये मेजॉरिटी कोणाच्या बाजूने आहे ते इन द पार्टी अँड आउट द पार्टी ह्या दोन्ही बाजूबद्दल ह्या दोन्ही मुद्द्यांवर त्या दोन्ही गटांना ईसीच्या पुढे मेजॉरिटी प्रूव्ह करावं लागेल की दोन्ही बाजूने पक्षांतर्गत सुद्धा आणि पक्षाबाहेर सुद्धा आमचीच मेजॉरिटी आहे हे दाखवून द्यावं लागेल. तेव्हा आणि तेव्हा कुठेतरी एखादा पक्ष मीच ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी किंवा मीच ओरिजिनल शिवसेना आहे हे प्रूव्ह करू शकतील. त्या अनुषंगाने सध्याचे प्रश्नोत्तर बेंच त्या संबंधित वकिलांना सिंघवी साहेबांना आणि कौल साहेबांना आणि इव्हन कपिल साहेबांना सुद्धा करताना दिसत होते. महत्वाच्या अशा सुद्धा एका मुद्द्यावर सिंघवी यांनी खरं तर उल्लेख केलेला आहे युक्तिवादादरम्यान. ते म्हणतात की एकाच वेळी कोर्ट आणि निवडणूक आयोग या दोन्हीही ठिकाणी सुनावणी घेणं कितपत योग्य आहे, हे शक्यच नाही असं सिंघवी यांचं म्हणणं आहे. आता ते सिंघवी साहेब हे एका पक्षाचं नेतृत्व करत ते बोलत आहेत आणि पक्षाचं आता ठाकरे गटाकडून ते आपले युक्तिवाद ते करत आहेत. त्या पद्धतीने त्यांच्या मते आता सडल पोझिशन काही वेगळं असू शकतो आणि त्यांच्या मते आता जेव्हा मला माझ्या पक्षाच्या बाजूने किंवा माझ्या अशिलाच्या बाजूने मांडणी करायची असते त्यावेळी मी असंच म्हणणार की डिस्क्वालिफिकेशन डिसाईड करण्याच्या अगोदर जर ईसी डिसाईड करत असेल तर माझ्या अधिकारावर सुद्धा समजा डिस्क्वालिफाईड जर ते झाले, आता जे संबंधित 16 आमदारांचा डिस्क्वालिफिकेशन पेंडिंग आहे, एखाद्या वेळी सुप्रीम कोर्टाने 16 आमदारचं डिस्क्वालिफिकेशन अपहोल्ड केला तर मग ह्या पॉलिटिकल पार्टीचं स्टँड काय असणार आहे की हा पॉलिटिकल पार्टी म्हणून कसं रिकग्नाइज त्यांना करता येईल. त्या अनुषंगानं त्याच्यासाठीच तुम्ही पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी इंडिपेंडेंट डिसाईड न करता सगळे क्लब करून एकत्रित सुप्रीम कोर्टापुढेच डिसाईड करायला हवं, सुप्रीम कोर्ट ऐकून घ्यायला हवं. ह्या पद्धतीनं ते कुठेतरी डायरेक्टली इनडायरेक्टली काय, कारण आपण जर सेटल पोझिशन सध्या जर बघितली तर ईसीच्या पुढे जेव्हा एखादा इलेक्शन पिटिशन पुढे येतो त्यावेळी ईसीला स्वतंत्र अधिकार आहेत. कारण ईसी हा कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, त्यामुळं आणि त्याहून पलीकडं संविधान कलम 329 अनुसार सुप्रीम कोर्टाला ईसीच्या प्रोसिडिंग मध्ये इंटरफेअर करता येत नाही. त्यामुळं सध्याच्या ईसी मुळे प्रोसिडिंग्स असतात त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट इंटरफेअर करू शकत नसल्याने ईसी स्वतंत्र प्रोसिडिंग करणार. आणि जर स्वतंत्र प्रोसिडिंग जर करत असेल आणि मीन व्हाईल हे डिस्क्वालिफाईड जर झाले तर पार्टी म्हणून कोणाला तुम्ही रिकग्नाइज करणार. ते डिस्क्वालिफाईड झालेल्या आमदारांना तुम्ही पार्टी म्हणून रिकग्नाइज करणार का? किंवा जर डिस्क्वालिफाईड झालेले आहेत आणि त्यांची मेजॉरिटीच नाहीये तर त्यांना तुम्ही परत ओरिजिनल पार्टी म्हणून रिकग्नाइज कराल का? हे सगळं प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये मांडून या ना त्या प्रकारे मी सुप्रीम कोर्टापुढेच ह्या सगळे प्रश्न जे ईसीचे सुद्धा प्रश्न आहेत ते सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातूनच सोडवायला हवं आणि त्यांच्या पुढेच हे निकाल द्यायला हवं. ह्या पद्धतीची याचना, ह्या पद्धतीची आर्ग्युमेंट्स वेगवेगळ्या माध्यमातून ते करत आहेत. बोयटे सर, आता असं सुद्धा एक म्हटलं जात आहे सिंघवी यांच्याकडून की शिंदे गटाला मात्र विलीन व्हावं लागेल किंवा एक नवा पक्ष सुद्धा काढावा लागेल. कसं पाहताय तुम्ही या सगळ्या युक्तिवादाकडे?
एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की आपण या संपूर्ण प्रकरणात म्हणजे जून पासून ते आतापर्यंत संविधानाचा 10व्या परिशिष्टाचा जो उल्लेख येतो आता म्हणजे न्यायालयाने सन्माननीय न्यायाधीशांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला की ते म्हणाले की पक्षाचं कुठे आहे नंतर तेच स्वतः बोलले की होय अरे 4थ्या कलमात त्याचा उल्लेख आहे की 4थं जे आहे की ओरिजिनल पार्टी कोणती आणि हे कोणतं. आता यात कसं आहे माहिती आहे का की पूर्वी एक 3रं कलम होतं की ते 3रं कलम काय सांगायचं की तुम्ही एक स्वतंत्र आपला वेगळा गट म्हणून अस्तित्व ठेवू शकता. आताची अडचण अशी आहे की तुम्ही एकदा पक्षातून बंडखोरी केली किंवा पक्षातून वेगळे झालात तुम्ही तुमच्याकडे 2/3 म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यातल्या सुधारणानंतरचा जो आकडा आहे तो जरी असला जो एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे शिवसेनेची आमदार संख्या 56 त्यातले अंधेरीचे आमदार रमेश लाटके यांच्या निधनानंतर 55वर आली त्यामुळे 37 आमदारांची त्यांना आवश्यकता होती 2/3साठी त्यांच्याकडे प्रत्यक्षात 40 आहेत त्यातल्या जळगावच्या लता सोनवणे यांचं पद आता धोक्यात आलेलं आहे जातीच्या दाखल्यावरून सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागला त्यानंतर त्यामुळे जरी तसं झालं त्या डिस्क्वालिफाय जरी झाल्या त्याआधी तरी 39 म्हणजे त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ सध्या तरी आहे. परंतु मेक कुठे आहे की कायदा म्हणजे 10वं परिशिष्ट असं मान्य करत नाही ना. तिकडे काय चालतं की तुम्ही तुमचं जे काही गट आहे तो वेगळा पक्ष झाला पाहिजे वेगळं अस्तित्व तुम्ही वेगळ्या पक्षात विलीन झालं पाहिजे ते काही अद्याप केलं गेलं नाहीये. त्यामुळे अनेकांचं मत अनेकांची जेव्हा बोलणं होतं तेव्हा शेवटचा मार्ग जर यात शिवसेना म्हणून त्यांना मान्यता मिळवण्याचा जो त्यांचा एक आकांत सुरू आहे एक प्रयत्न सुरू आहे त्याचं मागे कारणच ते आहे कारण त्यांचं वेगळं अस्तित्वच जर मान्य नाही झालं आणि जर ते भाजपामध्ये त्यांना किंवा अन्य कोणत्या पक्षात विलीन व्हावं लागलं तर पुढे काय त्याशिवाय पर्यायच नाहीये विलीन व्हावंच लागणार आहे किंवा मग डिस्क्वालिफाय होण्याचा एक टांगती तलवार आहेच जी खरं तर पहिल्या पिटिशनमुळे आहे परंतु मी एक ओव्हरऑल विचार करून सांगतो की विलिनीकरण कुठेतरी त्यात मला थोडं राजकीय बोलायचं झालं या प्रकरणातून पुढे जाऊन तर तुम्हाला आठवत असेल गेल्या काही दिवसांमधील एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा प्रतिवाद करताना किंवा त्यांच्यावर जे टीका होते त्याला प्रतिवाद करताना अगदी स्पष्ट शब्दात हे बजावताना दिसतात की काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यापेक्षा एक मोदींचा एजंट होणं मला जास्त आवडेल कुठेतरी त्यांच्याकडून सुद्धा तसेच काही संकेत मिळतात आहे का भाजपाकडे त्यांची वाटचाल म्हणजे थेट भाजपामध्ये जाण्याची त्यांची वाटचाल सुरू आहे का असे अनेक वेगवेगळे प्रश्न यातून उपस्थित होत आहेत. अर्थात आपण यावर जे काही बोलतोय आणि प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ काय ठरवेल ते खूप महत्वाचं ठरणार आहे. बोयटे सर एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे निवडणूक आयोग कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही का असा सवाल शिवसेनेकडून युक्तिवाद करणाऱ्या सिंघवी यांनी उपस्थित केलेला आहे. तोच मुद्दा सातत्यानं वापरला जातोय आणि मला असं वाटतंय की जसं गेल्या वेळी दातार साहेबांनी आपल्या महाराष्ट्रातील असल्या त्यांनी जो निवडणूक आयोगाच्या वतीनं युक्तिवाद केलेला त्यांचं म्हणणं असं होतं की इकडे जे काही होईल ते होईल एखादा आमदार आहे की नाही ते महत्वाचं नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या आताच्या याच्यात काय मुद्दा येतोय आज कपिल सिब्बल यांनी फक्त आमदारकीच्या अपात्रतेविषयी बोलत नाहीयेत ते त्यांचं म्हणणं त्यांनी तर व्हॉलंटरीली म्हणजे स्वतःहून त्यांनी पक्षादेश न मानता सर्वच सोडून दिलेलं आहे. त्यामुळे जो दातार यांचा मुद्दा होता त्याचा आज प्रतिवाद झालेला दिसलाय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून की मुळात त्यात बघा सिंघवी यांनी असं सुद्धा म्हटलं त्यांनी क्लॉज 4 म्हणजे जे कलम 4 आहे 10व्या परिशिष्टातलं त्याचा दाखला दिलेला आहे की डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड ऑफ डिफिनिशन नॉट टू अप्लाय इन केस ऑफ मर्जर म्हणजे ते तेव्हा लागू होत नाही. सो मर्जर इज द ओनली डिफेन्स देन द EC विल बी इन सम फॉर्म डिसाइडिंग द मेजॉरिटी. माय क्वेश्चन टू मायसेल्फ इज हाऊ डज EC मेंटेन अ कंप्लेंट बाय वन हु इज नॉट रिकॉग्नाइज. म्हणजे सातत्याने जो प्रयत्न दिसतोय ना की निवडणूक आयोगाला जो माणूस ज्याला अधिकारच नाहीये हेच ठासून सांगण्याचा प्रयत्न आधी कपिल सिब्बल यांनी केलेला आहे आणि आता अभिषेक मनु सिंघवी करतात. तर त्यांनी पुढे बघा काय म्हटलंय की लुक ॲट द पॉलिटिकल आयरोनी कॅन दे फॉर्म अ पार्ट ऑफ द मेजॉरिटी हू माइट बी सबसिक्वेंटली डिक्लेअर टू हॅव बीन डिस्क्वालिफाईड. दिस इज लाईक पुटिंग द कार्ट बिफोर द हॉर्स. व्हाय कॅन द ECI वेट टिल द डिस्क्वालिफिकेशन. तुम्ही जो मुद्दा बघा त्या आधीचं त्यांचं वाक्य खूप महत्वाचं आहे. त्यांचं म्हणणं
म्हणजे तुम्ही जे विचारलत ना की का थांबत नाही निवडणूक आयोग या सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठाचा निकाल लागेपर्यंत, हा तुम्ही जो त्यांनी सांगितलेला याचा विधानाचा दाखला दिला, प्रश्नाचा दाखला दिला, त्याआधी त्यांनी वापरलेला शब्द खूप महत्वाचा आहे. दिस इज लाईक पुटिंग द कार्ट बिफोर द हॉर्स. म्हणजे घोड्याच्या आधी तुम्ही गाडीला ठेवण्याचा प्रयत्न कुठे करताय. त्यांचं म्हणणं काय आहे, हे दोन्ही वकील शिवसेनेचे काय मांडतायत की हो मुळात त्यांचा अधिकार तर ठरवू द्या सर्वोच्च न्यायालयाला, ते आमदार राहतील का अपात्र ठरतील का ते ठरवू द्या, त्यानंतर मग त्या अधिकार राहिले तर ते निवडणूक आयोग त्यांची दखल घ्यावी ना. हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा खूप महत्वाचा आता ठरताना दिसतोय.